बर ठीक आहे, ओके. हा ठीक आहे, चालेल. बघा आता बघा, आपण बालविकास आणि म्हणजे अध्यापन शास्त्राचे बरेच म्हणजे 2-3 टॉपिक त्या ठिकाणी बघितले असतील, म्हणजे जे समजा नवीन जॉईन झाले असतील आज त्यांनी समजा बघितले नसतील, परंतु जे 4-5 दिवसापूर्वी जॉईन झाले आपण हे सलग घेतलेले काही महत्वाचे टॉपिक. तुमचा वाढ आणि विकास हा टॉपिक मोठा झालाय, तर तुमचा वायगोस्की झाले, पीआयजी आपलं झालेले, बरोबर. कोलवर्ग सुद्धा आपण म्हणजे पाठीमाग घेतले जुनं. आता आपण काय करूया, आज आपण पूर्णपणे 30 प्रश्न बघूया जे 2024 मध्ये विचारलेले होते. आता फक्त शांतपणे बघा, की तुम्ही तुमची फक्त खात्री करायची की आपण आपलं प्रिव्हियस नॉलेज असेल किंवा तुम्हाला नेमकं त्यातून काय समजते. बघा की तुम्हाला एक थोडक्यात मी काय सांगतो की यातून तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर येईल. म्हणजे जे काय 30 प्रश्न आपण घेणार आहेत ना, त्याच्यामध्ये पण नक्कीच तुम्ही फक्त शांतपणे उत्तर द्यायची, शांतपणे उत्तर द्यायचे, थोडासा विचार करायचा आणि व्यवस्थित उत्तर द्यायची, की आपण बघूया की तुमचा नेमका स्कोर किती येतोय. आता स्कोर कमी आला तरी पण टेन्शन नाही, ठीक आहे. तुम्हाला मी एक्सप्लेनेशन त्याचं देणारच आहे, परंतु आता आपल्याला बघायचं की आपण नेमकं जे करतोय त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का. ठीक आहे, चला ओके सुरू करायचं. चला पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. तुमचा स्कोर शेवटी मात्र सांगायचा प्रामाणिकपणे की एवढा माझा स्कोर आला होता. ठीक आहे, घाई गडबड अजिबात करायची नाही, व्यवस्थित शांतपणे उत्तर द्यायची. चालेल, चला बघा. कायनेस्थेटिक लर्नर्स प्रेफर टू लर्न थ्रू लिसनिंग, सीइंग, टचिंग, डुईंग अँड मुव्हिंग. याच्यातल्या जवळजवळ सांगतो मी तुम्हाला की 90% कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर केल्यात. बघा काही जण म्हणून सर आम्ही काल परवा जॉईन केलंय त्यांनी टेन्शन नका घेऊ, तुमच्या मी केल्यात म्हणजे आपल्या कोर्स मध्ये झालेल्या आहेत त्या. ठीक आहे, फक्त तुम्हाला तुमचं आता वेळ या ठिकाणी काय करायचंय म्हणजे त्याच्यामध्ये घालवायचं आहे रेकॉर्डिंग बघायला. 10वीच्या मार्कशीटवर चुकीचं नाव आहे, 10वीच्या मार्कवरचं ना टाका, तुम्ही आधार कार्ड वरचं नाव स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंग टाका आहे तशी. बघा पहिलं काय तुमचं उत्तर येणार बघा की गतिसंवेदी शिक्षार्थी म्हणजे काय पहा, कायनेस्टिक लर्नर्स प्रेफर टू लर्न थ्रू, म्हणजे जो या ठिकाणी कायनेस्थेटिक म्हणजे काय म्हणूया की जो विद्यार्थी सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा जे कायनेस्थेटिकली, तर तो या ठिकाणी कशाच्या माध्यमातून शिकायला त्याला आवडतं, बरोबर की नाही. बघा सुनणे, देखणे, छुणे, करणे और चलणे, तर कशाच्या माध्यमातून पहा गतिसंवेदी म्हटलं. गतिसंवेदी म्हटलं की तो काय करेल स्वतः या ठिकाणी काहीतरी प्रॅक्टिकल करेल, काहीतरी मोडून तोडून जोडेल. आणि मुहिंग म्हणजे या ठिकाणी चलणे फिरण्याच्या माध्यमातून, डुईंग अँड मुहिंग, डुईंग अँड मुहिंग, बरोबर ना. तर बघा छुणे, छुणे फक्त आपण काय केलं फक्त हाताने केलं, परंतु या ठिकाणी तुमची करणे, चलणे याच्या माध्यमातून तुमचे सगळ्याचे सेन्सरी ऑर्गन काय होतात पहा उपयोगाला येत असतात, बरोबर की नाही. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर येणार. चला प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देतोय, इथं आपण एक घड्याळ लावूया, घड्याळ लावा. लावायचं ना घड्याळ. काय जर म्हणत सर अजून आम्हाला काहीच नाही शिकवून डायरेक्ट घड्याळ लावायला लागला, तर सीटेट ही तशीच परीक्षा आहे जी तुमची पहिल्या दिवसापासून तुमची तयारी सुरू होती, म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही अगदी चांगला स्कोर घेऊ शकता. ठीक आहे, हा माझा विश्वास आहे. अकॉर्डिंग टू वायगोस्कीज थेरीज ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे वायगोस्कीच्या थेरी अनुसार. ठीक आहे, सांगा. वायगोस्की के सीखने और विकास हे सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सा आलंबन. ठीक आहे, आलंबन म्हणजे लक्षात ठेवायचं तुमचं स्कॅफोल्डिंग असेल, तुमचा ढाचा असेल, तुमचं मचान असेल, किंवा मराठीमध्ये त्याला आपण परातीकरण म्हणणार. काय म्हणणार, परातीकरण, किंवा अजून जर आपण एकदम ह्याच्यामध्ये जर गेलो सोप्यामध्ये तर आपण त्याला तात्पुरती मदत म्हणूया. काय म्हणूया, तात्पुरती मदत म्हणू. सांगा तात्पुरती मदत कशाच्या माध्यमातून होते, कोणत्या ठिकाणी आहे कि एक छात्र को एक कौशल का प्रदर्शन करना और फिर उन्हें अपने दम पर इसमें महारत हासिल करना. फक्त एकाच कौशल्यामध्ये या ठिकाणी त्याला काय करायचं, छात्र को एक कौशल प्रदर्शन करणं आणि म्हणजे एखादं त्याला प्रेझेंटेशन करायचं आणि बा पुढे तुझं तू शिक असं आपण म्हणायचं का, तर अजिबात नाही. किसी कार्य को छोटे चरणों में तोडना, एखाद जे काम आहे ते छोट्या छोट्या भागामध्ये आपण काय करायचं त्याचं रूपांतर करायचं आणि आवश्यकता अनुसार सहायता प्रदान करणं. कशामध्ये मदत केली, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये मदत केली, म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर करेक्ट देणार. बरोबर. अभिप्रेरणा के रूप में एक छात्र को उनके काम के लिए श्रेणी प्रदान, म्हणजे श्रेणी द्यायची का,
श्रेणी द्यायची का, श्रेणी द्यायची नाही, बरोबर। एक छात्र को पढ़ने का कार्य देना, उन्हें स्वतंत्र रूप से सवालों के जवाब देने के लिए करना, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या या ठिकाणी उत्तर द्या असं या ठिकाणी म्हणायचं। फक्त एक काम द्यायचं आणि स्वतंत्रपणे तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर द्या असं म्हणायचं। तर वायगोत्स्की स्कॅफोल्डिंग मध्ये काय म्हणतात बघा, स्कॅफोल्डिंग ही कन्सेप्ट समजली तुम्हाला, बाकीचं काहीच म्हणत नाही। काय म्हणतात, मुलांना तात्पुरती मदत करा, शिकण्यासाठी मदत करा त्याला, म्हणजे मग मदत म्हणलं की तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारे मदत करू शकता। त्याला आपण एक क्लू देऊ शकतो, संकेत देऊ शकतो, जे तो उत्तरापर्यंत जाईल। मग तात्पुरती मदत म्हणा, मराठीमध्ये परातीकरण म्हणजे अस्सल मराठी बघा, परातीकरण, ढाचा, मचान, बरीच त्याला नाव आहेत, ते आलंबन। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं करेक्ट उत्तर आलं। दीपा मॅडम थेरी आपली झाली, थेरी आपली झाली बघा। पाठीमागची तुम्ही जर नवीन जॉईन असाल ना तर पाठीमागचे रेकॉर्डेड व्हिडिओज बघा, थेरी आपली झाली। ठीक आहे, थेरी आपली पास झालेली आहे। तुम्ही फक्त तुमच्या वेळेमध्ये रेकॉर्डिंग व्हिडिओ पा बघत चला, खालून वरती यायचं। म्हणजे तुम्ही बाल विकास आणि अध्यापन शास्त्र या फोल्डरमध्ये तुम्ही गेला, पेपर तुमचा एक असेल कोणताही असेल तर त्या फोल्डरमध्ये जा, त्या फोल्डरमध्ये पहा रेकॉर्डेड नावाचा ऑप्शन आहे। कुठला, रेकॉर्डेड हा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या थिअरी बघायला मिळतील। ठीक आहे, तुम्ही त्या बघून घ्या। अगदी एका दिवसात जर थिअरी बघितल्या तरी तुमचं बालमानसशास्त्र क्लिअर झालं, एका दिवसामध्ये तुम्ही करू शकता। वेळ आपल्याला घालवायचाच नाही, अजिबात वेळ नाही घालवायचा। इन द कंस्ट्रक्टिव्हिस्ट व्ह्यू म्हणजे या ठिकाणी रचनावादी दृष्टिकोनातून, रचनावादी दृष्टिकोनातून काय की सीखना बस हमारे दिमाग की कोरी स्लेट पर संघों का लिखना है, म्हणजे जी काही कोरी पाटी आहे त्याच्यावरती फक्त लिहिणं आहे का, आणि कोरी पाटी असतो का, मुलगा कोरी पाटी असणार आहे का, अजिबात नाही, बरोबर। व्यक्ती पर्यावरणीय घटनाओं से निष्क्रिय रूप से प्रभावित होतो बघा, निष्क्रिय आलं इथं, निष्क्रिय आलं तुमचं हे उत्तर येणार नाही। रचनावादी मध्ये मुलगा ऍक्टिव्ह असतो। व्यक्तियों को नए व्यवहार सीखने के लिए अनुकूलित किया जाता है बघा, व्यक्तियों को नए व्यवहार सीखने के लिए, लक्षात घ्या ज्ञान रचनावादी मध्ये आपण वर्तनवाद नाही आणत, लक्षात घ्या। ज्ञान रचनावादामध्ये वर्तनवाद येणार आहे का, अनुकूलन कधी केलं जातं, एखाद्याला वर्तन शिकायचं इथं बघा, व्यवहार, व्यवहार शिकणं म्हणजे पहा वर्तन शिकणं, वर्तन शिकणं हे कोणी शिकवलंय, कोणी थेरी कोणाची, तर स्किनरची। स्किनर हा रचनावादी आहे का, रचनावाद त्यांनी सांगितलाय का, रचनावाद त्यांनी सांगितलेला नाही, लक्षात घ्या। इंडिव्हिज्युअल्स आर कंडिशन, कंडिशन करतो का आपण, कंडिशन करत नाही, लक्षात ठेवा, रचनावाद इथं याच्यामध्ये येणार नाही। तो म्हणतोय की व्यवहार शिकने के लिए अनुकूलन किया जाता है, म्हणजे लर्न टू बिहेवियर्स, कंडिशन टू लर्न न्यू बिहेवियर्स, बरोबर ना। नवीन या ठिकाणी काय करायचं, व्यवहार शिकण्यासाठी अनुकूलन करायचं, हे आपल्याला व्यवहारवादी शिकवतात, वर्तनवादी शिकवतात, व्यवहारवादी शिकवतात, आपल्याला रचनावादी शिकवतात। रचनावादी हे शिकवतात की शिकणा वर्तमान समज का विस्तार, वर्तमान समज म्हणजे काय, जो स्कीमा आहे, बरोबर ना, जे काय सध्याचं आपलं मत आहे, जे काय सध्याचं आपलं नॉलेज आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचा, विस्तार करा, त्याच्यामध्ये वाढ करायची आणि त्याच्यामध्ये काय करायचा, बदल करायचा। म्हणजे बघा, मूल पूर्णपणे कोरीपाटी आहे का, मूल पूर्णपणे कोरीपाटी नाही, मुलाला काहीतरी माहिती, मुलाला काहीतरी प्रिव्हियस नॉलेज आहे आणि मग मुलाने ते स्वतःचं जे प्रिव्हियस नॉलेज आहे, सध्याचे नॉलेज आहे ते वाढवायचंय, त्याच्यामध्ये बदल करायचा आहे। हाच आपला कोण सांगतोय, रचनावादी दृष्टिकोन सांगतोय, ज्ञान रचनावादी दृष्टिकोन सांगतोय। करेक्ट आहे का, समजलं का। तिसरं येणार नाही, लक्षात आलं तुमच्या, तिसरं कशामुळे येणार ते, चला पुढे जाऊया बघा। लर्निंग इज एक्सटेंडिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग द करंट अंडरस्टँडिंग, सध्याची जी काय अंडरस्टँडिंग आहे ती वाढवायची। प्रश्न पुढचा, जर समजा कोणाला अडचण येत असेल पा कोर्समध्ये, नेमकं सर आम्हाला समजत नाही, नेमकं कुठून बघायचं काय, तर आपण म्हणजे सांगितलंय बऱ्याच वेळेस, मी प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडं सांगतोय, परंतु जर कोणाला अडचणच येत नसेल ना तर डायरेक्टली मला मेसेज करा किंवा डायरेक्टली मला फोन केला तरी चालेल। मी तुम्हाला पण नंबर देतो, या नंबरवरती मला कॉल करा। ठीक आहे, फक्त तुम्हाला सांगा ते बाबा आम्ही घेतलंय म्हणून। ठीक आहे, बरेच जण या ठिकाणी वेगळं विचारत बसतात, त्यामुळे फक्त सांगा, मी तुम्हाला तिथं गाईड करेल व्यवस्थित। ठीक आहे, थेअरीचे जेवढं काय आहे तेवढं जवळजवळ आपलं झालेलं आहे। ठीक आहे, आपण रिव्हिजन घेणार आहे, परंतु तुम्हाला तिथं वेळ तुमचा वाया घालू नका ना, किंवा सर कधी घेतील, मग आपण तो घेतोच आहे, आपण घेतोय, लक्षात घ्या, ते रिवाइज बेसवरती घेतोय, पण त्याच्यासाठी तुमचा वेळ नका घालू की सर घेतील मग आम्ही लाईव्ह मध्ये बघू। रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आपण लाईव्ह मध्येच घेतलेले, फक्त तुम्ही तुमच्या वेळेत म्हणजे तुमचा वेळ नका घालू, म्हणजे त्याच्यासाठी तुमचा समजा उद्या शनिवार आहे, रविवार, बरेच जण शिक्षक आहेत, शनिवार रविवार सगळं बघून घ्या, पाठीमागचं सगळं बघून घ्या। अगदी आपला रविवारी आपण सुट्टीच घेतलेली रविवारची, त्यामुळे रेकॉर्डिंग बघायला तुम्हाला वेळ दिलेला आहे, तो एकदम पूर्णपणे बघायचं,
काय तुमचे 9, 10, 15, 20 लेक्चर काय होतील ते निवांत आरामशीर बघायचं. नाही समजलं रिव्हिजन बेसमध्ये तुमचं अजून तुमचं काय होईल, अजून तुमचं क्लिअर होईल. बरोबर की नाही? त्याच्यामुळं इथं वेळ नाही घालवायचं. डिस्ग्राफिया इज अ कॅरेक्टरिस्टिक बाय. डिस्ग्राफिया म्हणजे काय बघा, डिस्ग्राफिया इज अ कॅरेक्टरिस्टिक बाय म्हणजे लेखन वैकल्यकी विशेषता आहे. लेखन वैकल्याची विशेषता कोणती येणार? दोहरावाद व्यवहार म्हणजे रिपिटेटिव्ह बिहेवियरल पॅटर्न्स, डिलेड मोटर स्किल, डिफिकल्टीज इन रायटिंग, लॅक ऑफ रिडिंग फ्लुएन्सी. आता बघा डिफिकल्टीज इन रायटिंग तर हे कशाशी येणार? तुमचं लेखनाशी संदर्भ म्हणजे तुमचं हे डिस्ग्राफियाशी संदर्भात येईल म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 येईल. लॅक ऑफ रिडिंग फ्लुएन्सी तुमचं कशाशी येणार? डिसलेक्शियाशी येणार. बरोबर ना? कशाशी येईल तुमचं हे? डिसलेक्शियाशी संबंधित येणार. बरोबर? ऑप्शन क्रमांक 3 लिखित कार्य में चुनौती. लिखित कार्य में चुनौती म्हणजे सर मेडे सर ना. हा बघा लिखित म्हणजे तुम्ही डिस्ग्राफिया ग्राफ म्हणलं लक्षात ठेवायचं. हा जो ग्राफ आहे ना, ग्राफ हा लेखनाशी निगडीत आहे. आपण ग्राफ काढतो ना, आलेख काढतो ना, तो लेखनाशी निगडीत आहे. बरोबर ना? म्हणून लक्षात ठेवायचं की तुम्हाला लेखनामध्ये काय अडचण येत असेल तर त्याला लिखित कार्यामध्ये चुनवती, तर याच्याशी या ठिकाणी ते निगडीत आहे. बरोबर? वाचनाशी संदर्भात असेल तर ते तुमचं डिसलेक्सियाशी संदर्भात असणार. ठीक आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 4. 5 असर्शन दिलंय आणि रिझन. आता हा प्रश्न व्यवस्थित बघा बरं का, व्यवस्थित बघा, गडबड करू नका. वेळ आहे तुमच्याकडे, काही टेन्शन नाही. 1 मिनिट गेला तरीही चालेल, काही अडचण नाही. कारण आपण असे काही प्रश्न सोडवलेत की ज्याच्यामध्ये तुम्ही वेळ वाचवलाय तुमचा. हे लक्षात ठेवायचं. असर्शन दिलंय आणि रिझन दिलंय. मी तुम्हाला असर्शनचा प्रश्न कसा सोडवायचा हे सांगितलंय. अभिकथन वाचत असताना ती बरोबर आहे का चूक आहे, तर हे तुम्ही काय करायचं, त्याची खात्री करायची. बीएड सीटी फॉर्म अजून भरायला सुरुवात झाली आहे की नाही? बीएडचे नाही, मी माहिती घेऊन सांगतो. मला असं वाटतं की अजून सुरुवात झालेली नसावी. छान, ओके. आशा मॅडम, सपना मॅडमचं पहिल्यांदा आलं उत्तर, व्हेरी गुड. माधुरी मॅडम, शैला मॅडम, क्या बात आहे, खूप छान, व्हेरी गुड. चला, असर्शन म्हणजे आपण जे घेतलेलं आहे ते एकदम योग्य ट्रॅकने घेतले आपण. आता बघा अभिकथन, मी तुम्हाला काय बोललो की अभिकथन तुम्ही वाचताना ते करेक्ट आहे का चुकीचं आहे ते बघायचं. रणवीर सर परत एकदा प्रश्न वाचा. ठीक है, परत एकदा प्रश्न बघा. शिक्षिका को अपने कक्षा के लड़कों को खेलों में भाग लेने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. बघा की वर्गामध्ये जे मुलं आहेत ना त्यांना खेळामध्ये भाग घ्यायला प्रोत्साहित केलं पाहिजे आणि लड़कियों को कला अलंकरण के कार्य देने चाहिए. म्हणजे मुलांना काय केलं पाहिजे, खेळामध्ये भाग घ्या असं म्हणायचं आणि मुलींना म्हणायचं की तुम्ही या ठिकाणी जे कला अलंकरण आहे, नटा, आपण काय म्हणू त्याला या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये आपण बघतो, ठीक आहे, डेकोरेशन. ठीक आहे, आर्ट अँड डेकोरेशन याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या. म्हणजे मुलींना खेळवायचं नाही का? म्हणजे इथं काय होतंय बघा, इथं मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होतो. मुलगा मुलगी काय होतोय, भेदभाव होतोय. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, जेंडर बायस म्हणतो. बरोबर ना, जेंडर बायस म्हणतो. म्हणजे मुलगा आणि मुलगी भेदभाव. आता एक कायम लक्षात ठेवायचं, मुलगा आणि मुलगी भेदभाव आपण कधीही करायचा नाही. म्हणजे समजा मुलाला हेच काम येईल, मुलींना ते काम जमणार नाही, मुलींनी अवघड काम करायची नाहीत, मुलांनी अवघड काम करायची, किंवा थोडक्यात बाबा मुलं आहेत ना ते गणितामध्ये चांगले असतात, मुली गणितामध्ये चांगली नसतात. तर हा काय भेदभाव आहे. मग जिथं तुम्हाला भेदभाव दिसेल ते चुकीचं आहे. ते कसं आहे, चुकीचं. मग पहिलं तुमचं चुकीचं आहे की नाही, पहिलं तुमचं बरोबर येईल का? नाही, पहिलं तुमचं काय आलं, चुकीचं आहे कारण तिथं भेदभाव आहे. आता बघा मी पहिलं तुम्हाला चुकीचं म्हटलं तर मग उत्तर तुम्हाला काढताना मी एक ट्रिक दिली होती की बघायचं पहिलं चुकीचं आलं तर तुमचं ऑप्शन क्रमांक ए, इथं दोन सही म्हटलंय, दोन तुमचं काय म्हटलंय, सही म्हटलंय, ते तुमचं उत्तर येणार का? येणार नाही. बघा ही ट्रिक लक्षात ठेवा. बरोबर, पहिलं तुमचं चुकलं की लक्षात ठेवा. नंतर बघा इथं म्हटलंय ए सही. आता इथं बघा इथं पहिलं चुकलंच आहे ना, मग ए सही दुसरा ऑप्शन येणार आहे का? दुसरा ऑप्शन तुमचा येणार नाही. 4 मध्ये म्हटलंय दोन सही, त्यामुळे तुमचा चौथा ऑप्शन येईल का? नाही. तर बघा हे तुमचं चुकलं म्हणजे तुमचं दुसरं सुद्धा चुकीचंच आहे, कारण आपल्याला खाली ऑप्शनच नाही. खाली आपल्याला ऑप्शन आहे का? ऑप्शन नाही. लक्षात घ्या, तुम्हाला या प्रश्नामध्ये वेळ तुमचा जाणार आहे, परंतु तुम्ही ऑप्शन मध्ये बघा पहिलं तुमचं जर चुकीचं असेल तर तुम्हाला खालचं लगेच उत्तर काढता येईल की हे तुमचं तिसरं आहे. बरोबर, आता बघूया आपण या ठिकाणी कारण काय म्हटलंय.
कारण पण चुकीचं आहे का ते आपण एकदा खात्री करू. बच्चे मुख्य रूप से अंतर्निहित जैविक भिन्नताओं के कारण जेंडर भूमिकाओं का ग्रहण करते हैं. म्हणजे बच्चे काय करतात, अंतर्निहित जैविक, बघा आता जेंडर तुमचं जैविक आहे का, जेंडर तुमचं जैविक नाही, बरोबर ना. तुमचं लिंग हे काय पा, तुमचं जेंडर आहे, सॉरी जे लिंग आहे ना ते तुमचं कसं जैविक आहे, परंतु तुमचं या ठिकाणी जे जेंडर आहे ते मात्र जेंडर भूमिका असतील, बरोबर. जेंडर आहे ते तुमचं कसं सामाजिक आहे, कसं तुमचं सामाजिक आहे. त्यामुळे इथं पण जैविक भिन्नता म्हटलेलं आहे ते पूर्णपणे कसं आहे पा चुकीचं आहे, बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक आर सुद्धा चुकीचा आला बघा. चिल्ड्रन अक्वायर जेंडर रोल्स प्रायमरीली बिकॉज द अंडरलेइंग बायोलॉजिकल डिफरन्सेस. ठीक आहे. तर सेक्स जे असतं ना, सेक्स म्हणजे काय आपण म्हणतो लिंग म्हणतो. लिंग हे तुमचं बायोलॉजिकल लक्षात ठेवायचं. तुमचा सेक्स कसा आला, तुमचा बायोलॉजिकल आला, म्हणजे मुलगा मुलगी हे तुमचं बायोलॉजिकल ठरतं ना. आणि तुमचं जे जेंडर असतं ना, जेंडर म्हणजे मुलाने काय काम करायचं, मुलीने वगैरे त्यांची जे समजा सामाजिक संरचना असेल, बरोबर ना, हे तुमचं काय असेल सोशली आलं. ठीक आहे. तुमचं काय आलं सोशली आले. लक्षात घ्यायचं सेन्स तुमचं बायोलॉजिकल, जेंडर इन तुमचं सोशली. म्हणून दुसऱ्या ठिकाणी चुक, बघा तुम्हाला मी सांगितलं ट्रिक, तिथं वेळ घालवायचा नाही. तुमचं पहिलं चुकलं की तुमच्या ठिकाणी दोन्ही चुकीचे असणार. फक्त लक्षात ठेवायचं इथं ऑप्शन एकदा वाचायचे, बरोबर. वाचताना गडबड नको. फर्स्ट चुकीचं होतं म्हणून पटकन भेटले, चला व्हेरी गुड. तर म्हणलं ना कशी ट्रिक आवडली का, सांगू नका कोणाला. चला तुम्हाला मला तर कुठंच बघाय तशी मिळणार नाही ट्रिक शक्यतो. ठीक आहे. जेंडर भूमिका नंदा मॅडम तुम्हाला मी सांगितलं ना की बाबा समजा आपण काय म्हणतो, एकच मिनिट बघा, जेंडर भूमिका याच्यामध्ये आपण म्हणतो ना की बाबा मुलांनी काम काय करायचं, महिलांनी काय काम करायचं, जेंट्स लोकांनी काय काम करायचं. बाबा जेंट्स लोकांनी फक्त नोकरी करायची आणि बा लेडीजने काय करायची म्हणजे स्वयंपाक करायचा. म्हणजे ते एक जेंडर म्हणजे पाठीमागून आलेली ती काम आहे, त्याची जी भूमिका असते ना समाजामध्ये मुलाची किंवा स्त्रीची आणि पुरुषाची भूमिका काय आहे, यालाच जेंडर म्हणायचं. यालाच काय म्हणायचं, जेंडर म्हणायचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये गडबड करायची नाही किंवा ते चुकीचं म्हणायचं नाही. हा ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक आपली लक्षात ठेवा, ट्रिक सांगू नका, मार्केटमध्ये सांगू नका ट्रिक, कारण त्याच्यामध्ये वेळ खूप जातो बरं का. म्हणून मी सांगतो मोठे मोठे प्रश्न ट्रिकी असतात आणि ट्रिकने तुम्हाला पटकन उत्तर देता येतं. आता इंक्लूजन नीड्स टू बी प्रोमोटेड थ्रू, म्हणजे समावेशन को बढ़ावा देने के लिए क्या आवश्यक आहे. समावेशन काय असतं ते तुम्हाला कन्सेप्ट माहिती. समावेशन म्हणजे काय की असा एक वर्ग की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतील, त्याला म्हणायचं समावेशन. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेणं. मग ते मंद असतील, ते या ठिकाणी खूप हुशार असतील, अपंग असतील, अंध असतील, कोणते विद्यार्थी असतील त्यांना आपण काय करायचं सामावून घेणं. जिल्हा परिषदची प्रत्येक शाळा असेल ती तुमची इन्क्लुझिव्ह क्लासरूम असतो की इन्क्लुझिव्ह स्कूल असते की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक मुलाला सामावून घेतो. आणि अशा काही स्पेशल शाळा असतात की त्या ठिकाणी फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश असतो. म्हणजे एखादा खूप म्हणजे दिसत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या स्पेशल स्कूलमध्ये पण टाकावं लागतं. तो इन्क्लुझिव्ह स्कूल होत नाही. लक्षात आलं आता. बघा समावेशाला आपल्याला काय करायचं, बढ़ावा द्यायचा, प्रोत्साहन द्यायचं. काय काय आवश्यक असेल, फ्लेक्झिबल क्युरिक्युलम, लचीला पाठ्यक्रम असेल, संयोगात्मक अधिगम असेल, पृथक्करण असेल, नामीकरण असेल आणि गम्य इमारती असतील का. बघा आता बघा, फ्लेक्झिबल क्युरिक्युलम पाहिजे, समावेशन असेल ज्याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी खूप हुशार पण असतील, एकदम मंद पण असतील, बरोबर ना, गतिमंद पण विद्यार्थी असतील, अंध पण असतील, त्यांना एकदम आपण काय म्हणू एकदम रिजिड अभ्यासक्रम आहे तो चालेल का, एकदम ताठरा अभ्यासक्रम चालेल का, कुठलाही बदल नको, तो चालणार नाही, म्हणून लचीला अभ्यासक्रम पाहिजे पहिला, बरोबर. नंतर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला संयोगात्मक अधिगम पाहिजे. मग आपण शिकलोय बघा संयोगात्मक अधिगम, बरोबर. वायगोस्कीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट सांगितली मी. संयोगात्मक अधिगम मध्ये आपण काय करतो, ज्या मुलांना येत नाही त्यांना आपण सांगत असतो मित्र, आपण जे काही वर्ग सहपाठी असतात ते एकमेकांना मदत करत असतात, म्हणून संयोगात्मक अधिगम आपल्याला पाहिजे. पृथक्करण आणि नामीकरण पाहिजे का, लक्षात घ्या. सेग्रेगेशन करणं आणि लेबलिंग करणं हे पूर्णपणे कसे चुकीचं आहे. मुलांना नावं ठेवायची नाही, बाबा हाच हुशार आहे, तोच हुशार आहे, ही हुशार नाही, ती हुशार नाही, किंवा या ठिकाणी त्यांचं सेग्रेगेशन करायचं नाही. म्हणजे खूप हुशार विद्यार्थ्यांचा गट, कमी हुशार विद्यार्थ्यांचा गट, असं आपल्याला करायचं नाही, तर ते चुकीचं आहे. गम्य इमारती म्हणजे काय करायचं, ऍक्सेसिबिलिटी ऑफ बिल्डिंग. आपण जी इमारत बांधणार आहे तर ती सगळ्या मुलांना ऍक्सेस करता आला पाहिजे. मग हँड्रिल असेल, बरोबर ना, ज्या काही समजा आपण जे रॅम्प वगैरे असतो तो पाहिजे. मुलांना तशा प्रकारचं टॉयलेट आपण म्हणजे द्यायचंय, कमोड वगैरे असेल किंवा समजा जे
जे अपंग विद्यार्थी त्यांच्यासाठी तसं टॉयलेट द्यायचंय. मुलांना सगळीकडे जे काय समजा आपण म्हणू की प्रिंट रिच एन्व्हायरमेंट असेल, प्रिंट रिच एन्व्हायरमेंट ते उपलब्ध करून द्यायचे, म्हणजेच त्याला म्हणायचं ऍक्सेसिबिलिटी ऑफ बिल्डिंग. बरोबर, म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी याला पाहिजे. तुमचं ऑप्शन क्रमांक 3 आता चुकीचं आहे. आता बघू आपण तुमचं तिसरं या ठिकाणी चुकीचं आलं ना. बघा तिसरं तुमचं हिथं आलं. बरोबर, तिसरं तुमचं हिथं आलं, तुमचं हिथं आलं. तुमचं लक्षात घ्या, तुमचं दुसरं चौथं 3 याच्यामध्ये काय तुमची गडबड होईल का? पहिलं गडबड अजिबात होणार नाही. बघा तिसरं तुमचं निगेटिव्ह तर काढा. इथं तिसरा आहे, इथं तिसरा आहे, इथं तिसरा आहे. जास्त विचारच करायचा नाही ना. बरोबर की नाही? निगेटिव्ह तुमचं तिसरं आहे ना, म्हणून बघा इथं 3, इथं 3, इथं 3. तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. सगळं वाचत बसायची पण गरज नाही. ओके, जायचं पुढं. हा, क्या बात आहे. बरोबर पहा. चला, हुशार झाला बघा सगळेजण तुम्ही. कॉन्फिडन्स वाढतोय की नाही सांगा? कॉन्फिडन्स वाढतोय की नाही? नवीन लोक असतील ज्यांनी कधीच बाबा हे बघितलंच नाही असे पण आहेत. कॉन्फिडन्स फक्त ठेवा. ठीक आहे, असं काही एवढं अवघड नाही. फक्त व्यवस्थित बघायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. हा बरोबर, विनोद सर झडपी शाळा रॅम्पसह असतात. लेबलिंग कट केला. बरोबर. रमेश सर एक. हा बरोबर, एकच उत्तर आहे. इन ऑर्डर टू कैटर टू नीड्स ऑफ स्टूडेंट स्ट्रगलिंग विथ अटेंशन, शिक्षकों को ध्यान न्यूनता अतिक्रियाशीलता विकार से जूझ जूझ रहे छात्रों की आवश्यकताओं का ध्यान रखते समय डैश डैश से बचना चाहिए. बघा, मला तुम्हाला शिकवताना मजा येते तर तुम्ही किती मजा घेतली पाहिजे. उगा असं टेन्शन घेऊन नाही शिकायचं. लक्षात घ्या, टेन्शन घेऊन अजिबात तुम्हाला हा सीटेटचा विषयच नाही. पण टेन्शन घेऊन शिकण्यासारखा अभ्यास झालाच नाही माझा असं कधीच म्हणायचं नाही. बरोबर, तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाला हे तुम्हाला मी आज प्रूव्ह करून दाखवतो. बघा काय म्हटलंय की न्यूनता, ध्यान न्यूनता अतिक्रियाशीलता विकार म्हणजे लक्षात ठेवायचं, त्याला म्हणायचं डिफिकल्टी म्हणजे अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे ADHD. ठीक आहे, ADHD अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे याच्यामध्ये मुलं खूप अतिक्रियाशील असतात. मुलांना इथं लक्ष देता येत नाही, एका जागेवरती जास्त वेळ ते बसू शकत नाही. तर हे मुलांचं एक महत्वाचं काय असतं, वैशिष्ट्य असतं या मुलांचं. आता लक्षात घ्यायचं की या विकाराने ज्या मुलांना या ठिकाणी त्रास होतोय, विकारग्रस्त ही मुले आहेत, तर यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. अशा वेळेस शिक्षकांनी काय बचना चाहिए म्हणजे काय टाळलं पाहिजे. लक्षात घ्यायचं, काय टाळावे. ठीक आहे, काय टाळायचं. बघा आता पहिलं काय म्हटलंय, बहुसंवेदी सामग्री का उपयोग करणार म्हणजे ज्याच्या माध्यमातून मल्टी सेन्सरी मटेरियल्स याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नॉलेज मिळेल. म्हणजे तुमचं डोळं असेल, तुमचं कान असेल, सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नॉलेज मिळेल. ते वापरली पाहिजे का? तर वापरली पाहिजे. कारण ही मुलं अतिक्रियाशील असतील, त्यामुळे त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी, त्यांना एंगेज करण्यासाठी आपण हे अशा प्रकारे आपण करायला पाहिजे. म्हणजे हे केलं पाहिजे, टाळायचं नाही. विकर्षण आणि शोर करणं म्हणजे क्रिएटिंग डिस्ट्रक्शन आणि मेकिंग नॉईज. आधीच ते मुलं अतिक्रियाशील आहेत आणि मग त्यांना जर अशा प्रकारे डिस्ट्रक्शन केलं, आवाज गोंधळ केला, तर ती मुलं अजून या ठिकाणी बिघडतात. म्हणून लक्षात ठेवा, ही गोष्ट आपण टाळायची. ही गोष्ट आपण काय करायची, टाळायची. पाठ्यक्रम सामग्री और निर्देशों में लचीलेपन करेक्ट आहे. बघा लचीला पण आपण केलं पाहिजे. मुलांना या ठिकाणी समजून सांगण्यासाठी अगदी त्यांच्याच सारखं होऊन आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे. त्यांच्या जागी आपण आहोत, मग त्यांना कशा पद्धतीने समजून सांगायचं हा विचार करून आपण शिकवायचं. म्हणून या ठिकाणी तुमचं हे केलं पाहिजे, टाळायचं नाही. कार्य को छोटे आसानी से प्रबंधनीय भागों में तोडना, जे मोठं काम असेल ते लहान लहान गटामध्ये काय करायचं किंवा लहान लहान जे भाग करायचे आणि ते मुलांना द्यायचे. ती मुलं करतील, कारण त्यांचं ध्यान या ठिकाणी एवढं मोठं नाही की एखादं मोठं ते काम शेवटपर्यंत घेऊन जातील. ओके, म्हणून आपण हे करायचं, टाळायचं कोणतं, तुमचं ऑप्शन क्रमांक 2. करेक्ट का? काय डाऊट? हा, चांगले. ओके, समजलं. हे तुमचं कसं येईल पा, निगेटिव्ह येईल. बरोबर, तुमचं आपल्याला पॉझिटिव्ह विचार, प्रश्न निगेटिव्ह आहे ना. प्रश्न कसा विचारला, निगेटिव्ह म्हणजे काय टाळायचं. हे प्रश्न निगेटिव्ह आहे, तुमचं उत्तर पण निगेटिव्ह आलं. चला प्रश्न पुढचा. According to Howard Gardner,
while a scientist would exhibit high dash intelligence, a sculptor would have high intelligence. आता बघा हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत आपण बघितला, ज्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता मांडलेल्या आहेत, बरोबर ना. 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांनी मांडलेल्या आहेत. भाषाही असेल, सांगीतिक असेल, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल असेल, नंतर मॅथमॅटिकल, बरोबर ना, लॉजिकल असेल, या प्रकारच्या 8 प्रकार मांडलेले आहेत. आता त्याच्यावरती हा प्रश्न विचारलाय, ठीक आहे. हार्वर्ड गार्डनर वरती त्या 8 बुद्धिमत्तेच्या प्रकारावरती प्रश्न विचारला जातो जास्तीत जास्त करून, ठीक आहे. तो ट्रेंड आहे. बघा, हार्वर्ड गार्डनर के अनुसार एक वैज्ञानिक डॅश डॅश बुद्धी की उच्च प्रदर्शन करेगा. आता काय विचारले आपल्याला, जो काही वैज्ञानिक आहे तर म्हणजे त्याच्याकडे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे असं सरळ त्याचा अर्थ होतोय. मग बघा, वैज्ञानिक कडे स्थानिक असते का, स्पेशल नसते. स्पेशल कोणाकडे, इंजिनियर वगैरे असेल त्यांच्याकडे असेल. प्रकृतीवादी पण नैसर्गिकता असते का, तर नसते, ठीक आहे. म्हणजे नॅचरलिस्ट असते का, नाही. ट्रान्सडक्टिव्ह असेल का, ट्रान्सडक्टिव्ह या ठिकाणी पण सांगितलंच नाही, ट्रान्सडक्टिव्ह सांगितलं नाही, स्थानांतरीय. आणि तार्किक सांगितली का, तर हो, तार्किक त्यांनी सांगितलेले आहे. लॉजिकल, मॅथमॅटिकल कोणाकडे असते, वैज्ञानिकांकडे असते. आणि जबकि एक मूर्तिकार जो असेल त्याच्याकडे कोणते असणार आहे, मूर्तिकाराकडे बॉडीली कायनेस्थेटिक असेल, बरोबर ना. कोणते असेल गती संवेदी असणार आहे, बरोबर, गती संवेदी असेल. ऑप्शन क्रमांक तुमचं 4 या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. दिलं का सगळ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर. बघा, ट्रान्सडक्टिव्ह नाही सांगितले ना, तार्किक गणित. वैज्ञानिक असेल तर तुमचा तार्किक गणित आहे. आता हा सुद्धा बघा की तुमचा इथं पहिला यायला पाहिजे, इथं तुमचा दुसरा यायला पाहिजे. वैज्ञानिकांची तुम्हाला बुद्धिमत्ता माहिती की ती तुमची तार्किक गणित आहे. वैज्ञानिक असतात ते हाय लेवलचा विचार करतात आणि त्यांच्याकडे गणितीय तार्किक बुद्धिमत्ता असते आणि ज्याच्यामुळे ते वैज्ञानिक होतात. म्हणून लक्षात घ्यायचं, तार्किक फक्त एकाच ठिकाणी. तुम्हाला तार्किक इथं नाही, इथं नाही, इथं नाही. तुमचं लॉजिकल मॅथमॅटिक्स एकाच ठिकाणी, म्हणून तुम्हाला डोळं दाखवून चौथा ऑप्शन येतोय. चौथा ऑप्शन तुमचा डोळं दाखवून येतोय. लक्षात आलं. जे प्रकार आपल्याला माहिती आहेत ना, तेच प्रकार इथं, म्हणजे तुमचा ट्रान्सडक्टिव्ह नाहीच ना ऑप्शन, तुम्हाला म्हणजे तो प्रकार सांगितलेला नाही, बरोबर ना. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर. गती संवेदी अर्थ की ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे ऍक्टिव्हिटी म्हणजे डुईंग, म्हणजे स्वतः ठिकाणी काही गोष्टी करतो ना, आणि त्या काही गोष्टी करून नवीन नवीन रचना निर्माण करतो. नवीन नवीन रचना आपण पहिला प्रश्न बघितला तसा प्रश्न येतो की वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण काहीतरी कृती घडवणं, मग त्याच्याच माध्यमातून तुमचा मूर्तिकार मूर्त्या वगैरे घडवेल, एखादं शिल्प घडवेल. गती संवेदी. मूर्तिकारला कोणती स्पेशल, गती संवेदी पण येणार ना. हा, आता बघा, तुम्ही जर म्हटला की तो स्पेशल आहे, बरोबर ना, स्पेशल आहे समजा आपण धरूया, मग तो ऑप्शन इथं आहे का, बघा इथं तुमचा तो ऑप्शन आहे का. तुम्ही स्थानिक तर देऊ शकत नाही, प्रकृतीवादी नाही देऊ शकत, म्हणजे पहिल्या ऑप्शनला आपण वैज्ञानिकाला द्यायचा नाही, आधी वैज्ञानिकाला घ्यावं लागेल ना, त्याच क्रमाने तुम्हाला मांडावं लागतं. लक्षात घ्या, तुम्ही प्रकृतीवादी वैज्ञानिकाला देऊ शकत नाही, स्थानिक देऊ शकत नाही, ट्रान्सडक्टिव्ह देऊ शकत नाही, बरोबर ना. मग लक्षात ठेवा, तुमचं स्थानिक इथं बसत नसतं. ते गती संवेदी सुद्धा त्याच्यामध्येच येणार. पहा, स्थानिक म्हणलं की ते गती संवेदी, स्थानीय म्हणजे लक्षात ठेवा की ती सगळ्यांच्या माध्यमातून नॉलेज, म्हणजे तुम्ही आपण जे काही डोळं आहेत ना, आपण काय म्हणू त्याला, तुम्ही बघणार, म्हणजे अंतर वगैरे किती आहे ते बघणार. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या आपल्या हातांचा वगैरे वापर करणार. म्हणजे बघा, तुमचा इंजिनियर असेल, तुमचा एखादा स्थापत्य कला ज्यांनी घेतलेली आहे, बरोबर ना, तर तो असणार आहे. तर ते तुमच्या सगळ्याच गोष्टी स्वतःच करतो ना, म्हणजे समजा काही करायचं असेल तर तो सगळा तोच करणार आहे ना. स्पेशल असेल तर तो गती संवेदीच्या मार्फत करेल. लक्षात आलं. चला, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर द्या. हा, ऍसर्शन. बघा, पहिलं कसं आहे, आता बऱ्याच जणांनी लगेच उत्तर दिलं बरं का, क्या बात आहे, मस्त. प्रभावी शिक्षक खुद को शिक्षार्थियों के दैनिक जीवन और उनके सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमि से परिचित कराते हैं. पहिले तुमचं काय येणार आहे, पहिला या ठिकाणी तुमचं बरोबरच येणार आहे, कारण प्रभावी शिक्षक जे असतील ना, ते खुद को शिक्षार्थियों के म्हणजे खुद स्वतःला काय करतील, विद्यार्थ्यांच्या दैनिक जीवन आणि त्यांची सामाजिक सांस्कृतिक जे पृष्ठभूमी आहे त्याच्याशी ओळख करून घेतील, त्याच्याशी परिचित करून घेतील व त्यांची काय नेमकी पृष्ठभूमी काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, मुलांना आपल्याला अध्यापन करण्यासाठी, त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी पण सोपं जातं. म्हणून या ठिकाणी तुमचं सगळ्यात जास्त करेक्ट आहे.
पहिले तुमचं करेक्ट आलं, मग बघा इथं तुम्ही ऑप्शन लगेच पटकन बाजूला काढायचे. पहिलं तुमचं करेक्ट आहे, तुमचा तिसरा ऑप्शन या ठिकाणी बाजूला गेला. आपण आता ज्यावेळेस पहिलं बरोबर येतं ना त्यावेळेस डोकेदुखी वाढते. आता बघा रिझन काय म्हटलंय, शिकणं एक सामाजिक संदर्भ होत आहे. बरोबर आहे. जर या ठिकाणी शिकणं तुमचं एक सोशल कॉन्टॅक्ट मध्ये होत असेल, सामाजिक संदर्भामधून होत असेल, तर साहजिकच विद्यार्थ्याची जी काही सामाजिक पृष्ठभूमी आहे ती शिक्षकाला समजून घ्यावीच लागेल. म्हणून आपण त्या अनुसार जे काही प्लॅनिंग वगैरे असेल, अध्यापनाचं कार्य आहे ते करू शकतो. म्हणून बघा पहिलं बरोबर, दुसरंही बरोबर आणि सामाजिक संदर्भाने असतं, म्हणून याचं हे योग्य असं स्पष्टीकरण करते. बरोबर. म्हणून या ठिकाणी बघा सही स्पष्टीकरण कुठे, इथं म्हटलंय व्याख्या करत नाही म्हटलंय, इथं म्हटलंय व्याख्या करत म्हणजे स्पष्टीकरण देते. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येणार. लक्षात आलं. बघा हे थोडंसं आता उलट पार्ट ते करत, म्हणून फक्त प्रश्न वाचत असताना ऑप्शन व्यवस्थित फक्त वाचून उत्तर द्यायचे. आता गडबडीमध्ये आपण बघत नाही, इथं काय नाही तर नॉट म्हणलंय का यस म्हटलंय, त्यामुळे आपलं उत्तरपात चुकू शकतं गडबडीत. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 10. Piaget described cognitive development as occurring in. Piaget described cognitive development as occurring in. Cognitive development. पियाजे ने संज्ञानात्मक विकास का किस प्रकार वर्णन किया आहे सांगा. कोणत्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. तीन प्रगतिशील स्तर में, एक सतत निरंतर के रूप में, 4 अतिव्यापी सांस्कृतिक विशिष्ट चरण में, 4 गुणात्मक रूप से भिन्न चरण में. काय सांगितलंय आता बघा बरं, हे आपण व्यवस्थित समजून सांगितले, तुम्हाला कुणाचंच उत्तर चुकणार नाही. फॉर 4 क्वालिटेटिव्हली डिफरंट स्टेजेस, म्हणजे 4 वेगवेगळे 5 स्तर सांगितलेत, भिन्न भिन्न स्तर सांगितलेत. बरोबर ना, 4 स्तर सांगितलेत ना. तर म्हणून लक्षात ठेवायचं याचं फक्त ऑप्शन क्रमांक 4 येऊ. बघा किती एकदम बेसिक प्रश्न विचारलाय. बरोबर ना. 4 गुणात्मक रूप से भिन्न चरण में, वेगवेगळ्या प्रकारे गुणात्मक रूपाने मुलांची काय होते कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होत असते. गायकवाड मॅडम दुसरं का ऑप्शन येईल बरं, एक सतत निरंतरता के रूप में म्हणले. बघा एक कंटिन्युअस कंटिन्यूम सांगितले, तर ते कसं येईल, तर लक्षात घ्या आपला जीन पियाजे म्हटलं ना, जीन पियाजे म्हणले की त्यांनी 4 स्तर सांगितले, लक्षात ठेवायचं. इथे तुमचे 3 आले, 4 अतिव्यापी सांगितलेत का नाही, तर गुणात्मक रूपाने वेगवेगळे 5 स्तर त्यांनी सांगितलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येतं. ठीक आहे. थिअरी तुम्ही बघितलं, बघून घ्या. थिअरी आपली आताच झाली पाठीमागे, म्हणजे दोनदा तो रिव्हिजन सेशन घेतलेला आहे. दोनदा आपण तो व्यवस्थित समजून सांगितलं, त्यामुळे तो बघून घ्या, सगळ्यांनी बघून घ्या. आणि मी सांगतो की तुम्ही जर एखाद्याने बघितला असला तरी तो डबल बघा, कारण थिअरी हे सारख्या सारख्या बघायच्या, म्हणजे आपण आपलं कन्फ्युजन होत नाही. बघा आलं पियाजे. आता पियाजेचे प्रश्न बघा, संवेदी, पूर्व, मृत आणि अमृत. अमृत नाही, अमृत. बरोबर. बघा 2 important cognitive development milestones of sensory motor stage of Piaget's theory of cognitive development are. सांगा. आलं बघा तुम्हाला स्टेजवरती प्रश्न आला. 2 important cognitive development म्हणजे पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के संवेदी चालक अवस्था. बरोबर ना, संवेदी चालक अवस्था. बरोबर ना. तर पहिली अवस्था के 2 महत्वपूर्ण संज्ञानात्मक विकास मिल के पत्तर है. कोणते 2 या ठिकाणी विकास या अवस्थेमध्ये होतात. प्रतिवर्ती चिंतन, परिकल्पित निगमनात्मक तर्क. आता प्रतिवर्ती चिंतन म्हणजे रिव्हर्सिबिलिटी. रिव्हर्सिबिलिटी ऑफ थॉट अँड हायपोथेटिकल डिडक्शन रिझनिंग. आता हे तर या ठिकाणी आपलं फॉर्मल मध्ये होतं, एकदम 4थ्या स्टेज मध्ये होतं, म्हणून हे तुमचं या ठिकाणी संवेदी चालक मध्ये नाही होत. जीववाद आणि परिवर्तन म्हणजे बघा अॅनिमिझम आणि ट्रान्सफॉर्मेशन, तर याचा विकास कधी होतो तुमचा या ठिकाणी दुसऱ्या स्टेज मध्ये होतो. बरोबर ना. म्हणून या ठिकाणी तुमचा दुसरा येणार नाही. नंतर काय म्हटले वर्गीकरण आणि क्रमबद्धता, तर क्लासिफिकेशन आणि सिरियसन हे तुमच्या ठिकाणी दुसऱ्या स्टेज मध्ये होतं, म्हणून तुमचं तिसरं सुद्धा नाही येणार. तर बघा या संवेदी चालक अवस्थेमध्ये तुम्ही वस्तुस्थायित्व आणि स्थगित अनुसरण म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट परमनन्स आणि डिफर्ड इमिटेशन. डिफर्ड इमिटेशन तुम्हाला मी सांगितलं. डिफर्ड इमिटेशनचा अर्थ काय होतो की समजा एखादा म्हणजे त्या मुलाच्या समोर एखादी काहीतरी करत असेल, भाजी चिरत असेल, मम्मी भाजी चिरती, किंवा समजा ती कणिक वगैरे मळत असेल, कधी थोड्या वेळात लगेच जातं आणि आपलं
तसंच करायचं लागतं, म्हणजे थोडक्यात अनुकरण करायला लागतं, म्हणजे डिफर्ड इमिटेशन करतं. जर समजा वडील काहीतरी लिहित असतील की त्याला पण वाटतं की मला पण काहीतरी लिहायला पाहिजे, ते पण ते लिहायचा या ठिकाणी प्रयत्न करतं. म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे वस्तुस्थायित्व आणि डिफर्ड इमिटेशन हे जे काही माइलस्टोन आहे ते संवेदी चालक अवस्थेमध्ये काय होतात, विकसित होत असतात. संवेदी चालक अवस्थेमध्ये तुमचा वस्तुस्थायित्व हा एकदम शेवटी डेव्हलप होतो, 18 ते 20 महिन्यामध्ये डेव्हलप होत असतो. लक्षात आलं? कोणाला काय अडचण आहे का? ज्ञानेश्वर सर, हे तुमचं बघा परिकल्पित निगमनात्मक डिडक्शन जे आहे ना ते एकदम शेवटचे हायर लेवलची जिथं अमूर्त कल्पना केले जातात, अमूर्त रूपामध्ये शिकलं जातं. ठीक आहे, चला काही नाही चुका तुमच्या असतील ना तर याचा अर्थ आपला आहे की आपण फक्त ती कन्सेप्ट समजून नाही घेतली पाहिजे. याच्यामध्ये जास्त काही वेगळं काही ना, लक्षात घ्या. फक्त आहे तेच जास्त करायचं, तेवढंच करायचं, साधं सोपं आहे बघा. बघा हायएस्ट कोण जाते? Which of the following correctly describes extrinsic motivation? Extrinsic motivation म्हणजे आपण काय म्हणू त्याला, बाहरी अभिप्रेरणा. आणि इनर म्हणलं की आंतरिक अभिप्रेरणा. ठीक आहे, बाहरी अभिप्रेरणा का सही वर्णन करता है पहा. ठीक है, जी बाह्य अभिप्रेरणा आहे त्याचं योग्य असं वर्णन कोण करते? अभिप्रेरणा जो आंतरिक कारकों से आती है, अभिप्रेरणा जो आंतरिक कारकों से आती है, अभिप्रेरणा जो वातावरणीय परिणामों से आती है, अभिप्रेरणा जो व्यक्तिगत संतुष्टि की भावना से आती है, अभिप्रेरणा जो कार्य के व्यक्तिगत आनंद से आती है. बघा आता सोपं आहे बघा, तुम्हाला बाह्य अभिप्रेरणा ही आंतरिक कारकों से आती है. आंतरिक म्हणजे हे तुमचं काय येणार, हे आंतरिक येईल, बरोबर ना. ही आंतरिक अभिप्रेरणामुळे निर्माण होणार. ही वातावरणीय परिणामामधून येईल, म्हणजे ही तुमचं बाह्य येईल. हे तुमचं काय येईल, बाह्य येईल. हे अभिप्रेरणा जो व्यक्तिगत संतुष्टी, तुम्हाला व्यक्तिगत संतुष्टीची भावना येत असेल तर याच्या माध्यमातून तुमची आंतरिक अभिप्रेरणा डेव्हलप होईल, बरोबर. नंतर अभिप्रेरणा जो कार्य के व्यक्तिगत, एखादं तुम्ही काम केलंय आणि त्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल तुमची ती आंतरिक अभिप्रेरणा येणार पा, बरोबर ना. ही काय येईल, तुमची आंतरिक अभिप्रेरणा येईल. सोपं आहे की नाही? शिकवलंय का मी? हे शिकवलंय का? तर तुमचं या ठिकाणी प्रिव्हियस नॉलेज इथं कामाला आलंय. लक्षात ठेवा, इथं मी काहीही तुम्हाला शिकवलेलं नाही. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा बघा. एकदम मस्त पैकी प्रश्न आहे बघा. हा प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, हिंदीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, गणितामध्ये पण विचारला जाऊ शकतो, सगळ्या विषयामध्ये पण विचारला जातो. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो बरं का, म्हणजे तुम्हाला मी वारंवार सांगतो पण एक गोष्ट सांगतो. सीटेट मध्ये जे काही तुमचे विषय असतील ना, पेपर 1 असेल किंवा तुमचा पेपर 2 असेल, तर समजा तुमचा इथं सीडीपी आहे. ठीक आहे, हा काय पास सीडीपी तुमचा. नंतर इथं लँग्वेज 1 आहे. ठीक आहे, नंतर ही तुमची लँग्वेज 2 आहे. ठीक आहे, नंतर हा तुमचा या ठिकाणी गणित आहे. हा तुमचा काय आला, गणित आला. आणि हा तुमचा आला ईव्हीएस. तर कायम लक्षात ठेवायचं, हे तुमचे 5ही विषय एकमेकांशी निगडीत आहे. टीईटी सारखं पूर्ण वेगवेगळं नाही. हे तुम्हाला विषय सोडून देत नाहीत, म्हणजे जा बाबा तुझं काम संपलं, माझ्यापाशी परत येऊ नको. तर लक्षात घ्या, तुमच्या या सीडीपीचा अभ्यासक्रम, सीडीपीचा अभ्यास तुम्हाला लँग्वेज मध्ये कामाला येणार आहे, तुम्हाला लँग्वेज 2 मध्ये कामाला येईल, तुम्हाला गणित मध्ये कामाला येणार आहे, तुमचा ईव्हीएस मध्ये कामाला येईल. तुमची लँग्वेज मधली एखादी कन्सेप्ट तुम्हाला सीडीपी मध्ये उपयोगाला येईल, तुमच्या ईव्हीएस मध्ये उपयोगाला येईल, तुमच्या गणितामध्ये उपयोगाला येईल. गणितामधली एखादी कन्सेप्ट तुम्हाला सीडीपी मध्ये उपयोगाला येईल, म्हणजे सगळीकडे ते उपयोगाला येत असते. म्हणून फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, समजून घेण्यावरती भर द्यायचा आहे फक्त आणि फक्त. आता सांगा, मिनिंगफुल लर्निंग पेपर 2 ला सुद्धा तसेच. पेपर 1 चं तुम्ही ईव्हीएस केलं तेच तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये विचारलं जातं. इकडे तुम्ही गणित केलं तेच तुम्हाला तिकडे विचारलं जातं, फक्त थोडीशी काठीण्य पातळी वाढते. काय येणार नाही तर तुमचं करेक्ट उत्तर आलं की जानकारी रटना. काही त्याच्यामध्ये अवघड नव्हतं, जानकारी रटना. बघा, मिनिंगफुल लर्निंग इज प्रायमरी नॉट अबाउट, कशाविषयी नाही पण अर्थपूर्ण अधिगम, डेव्हलपिंग स्किल आहे, मेमरायझिंग इन्फॉर्मेशन म्हणजे पाठांतर आहे का नाही, अंडरस्टँडिंग कन्सेप्ट आहे, कन्स्ट्रक्टिव्ह नॉलेज आहे का तर आहे. तुमचं या ठिकाणी दुसरं मात्र येणार नाही, पाठांतर अजिबात नकोय.
बरोबर, लक्षात ठेवायचंच नाही आपल्याला. आणि मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगतच नाही, मी तुम्हाला पाठांतर करायला अजिबात सांगितलं नाही. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला म्हटलंय फक्त 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 समजून घ्यायचं, फक्त आणि फक्त समजून घ्यायचं. पाठांतर करायला गेलं आपलं हेड बिघडणार. हेड बिघडवायचा नाही. ओके, चला. According to Vygotsky, children speak to themselves because their thought is illogical, to aid thought and for self-regulation, to provide self-reinforcement when adults are ignoring them because they are egocentric. आता बघा, इथं सुद्धा according to Vygotsky, children speak to themselves म्हणजे या ठिकाणी बच्चे स्वयं से बात करते हैं. म्हणजे या ठिकाणी काय करतो की मूल स्वतःच या ठिकाणी काय करतोय, प्रायव्हेट, बरोबर ना, प्रायव्हेट स्पीच आपण शिकलोय. मग सांगा आता या ठिकाणी त्याचं नेमकं काय पहा. सोच अतार्किक आहे का? अतार्किक म्हणजे पहा निगेटिव्ह, हे तुमचं निगेटिव्ह, हे तुमचं पॉझिटिव्ह आलं, प्रश्न पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आलं. विचार आणि आत्मनियमन में सहायता केली आहे म्हणजे तो काय करतो मुलगा, विचार आणि आत्मनियमन म्हणजे स्वतःला रेग्युलेट करण्यासाठी तो काय करतो, स्वतःशी बोलत असतो, प्रायव्हेट स्पीच करतो. म्हणजे हे तुमचं पॉझिटिव्ह आलं, उत्तर तुमचं दुसरं येणार. आत्मसुदृढीकरण प्रदान करने के लिए जब वयस्क उन्हें अनदेखा, बघा मुलं काय करणं, अनदेखा करणं काय आलं पण निगेटिव्ह आलं, दुर्लक्ष करणं निगेटिव्ह आलं, अनदेखा करणं म्हणजे निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह नाही. क्योंकि आत्मकेंद्रित, आत्मकेंद्रित काय आलं पण निगेटिव्ह आलं, आत्मकेंद्रित नसतात, बरोबर ना. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 2 येतं, टू एड थॉट अँड सेल्फ रेग्युलेशन. ठीक आहे, सेल्फ रेग्युलेशन येणार वायगोस्कीच्या स्पीच अनुसार. चला प्रश्न पुढचा. Which of the following statement represents proximal principle of development? सांगा आता. प्रॉक्सिमिडोस्टल प्रिन्सिपल या ठिकाणी कोणतं विधान तुम्हाला दाखवतंय, कोणतं विधान तुम्हाला सांगतंय? बच्चों में खड़े होने से पहले बैठने की क्षमता का विकास होता है. बच्चों में खड़े होने से पहले बैठने की क्षमता का विकास होता है. विकास बहुदिशात्मक और बहुआयामी होता है. अलग अलग संस्कृतियों में रहने वाले हम शक्ल जुड़वा अलग अलग दरों से विकसित होते हैं. मोतियों को धागे में पिरोने से पहले बच्चे गेंद को पकडणे की क्षमता विकसित करते. सांगा बरं. प्रॉक्सिमिडोस्टल प्रिन्सिपल आपण बघितलंय बघा. ठीक आहे सपना मॅडम, बघा परत एकदा विचार करा प्रश्नाबद्दल. प्रॉक्सिमिडोस्टल प्रिन्सिपल आपण शिकलोय. प्रॉक्सिमिडोस्टल प्रिन्सिपल म्हणजे काय म्हणतो आपण, या ठिकाणी बघा समजा आपण ही आता नाही, मला व्यक्तिक आकृती मला काढता नाही येणार इथं. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगतो, फक्त समजल अशा भाषेमध्ये सांगतो. इथं आपण एक काय करूया पहा, हात असा काढूया. इथं समजा अशी बोटं आहेत. ठीक आहे, हा काय पहा बोटं आहेत. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला हा तुमचा जो भाग आहे हा तुमचा एकदम कडचा भाग आहे, म्हणजे हा मध्य भाग आहे, हा मध्य भाग आहे, हा तुमचा एकदम कडचा भाग आहे. तर तुमच्या इथले जे काय पहा सगळे मस्त आहेत हे काय होतील, मजबूत होतील आणि नंतर तुमच्या बोटामध्ये काय येणार पहा या ठिकाणी मजबूतीकरण होईल. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस. काय म्हणतो, ग्रॉस टू फाईन. आणि ग्रॉस टू फाईन यालाच म्हणायचं पहा प्रॉक्सिमिडोस्टल. म्हणजेच लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 4, मोतियों को धागे में पिरोने से पहले बच्चे गेंद को पकडने की क्षमता विकसित करत आहे. म्हणजे या ठिकाणी बघा की धाग्यामध्ये मणी ओवण्याच्या पूर्वी मुलं हातामध्ये बॉल वगैरे धरणं वगैरे ह्या गोष्टी मोठ्या मोठ्या शिकतात आणि नंतर मग ते नाजूक काम या ठिकाणी शिकणार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी मध्ये 4 मध्ये या ठिकाणी याचं उत्तर पाहिजे. बच्चे में खडे होने से पहिले बैठने की क्षमता का विकास, बरोबर हा तुमचा क्रमाने होईल, परंतु हा तुमचा प्रॉक्सिमिडोस्टल आहे का, तर नाही. विकास म्हणजे हे तुमचं विकासाचं वैशिष्ट्य येणार. विकास बहुदिशात्मक बहुआयामी होतं, बरोबर. डेव्हलपमेंटचं हे या ठिकाणी विधान आहे. अलग अलग संस्कृती में रहने वाले हम शक्ल जुड़वा अलग अलग दरों से विकसित होते. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअलचा या ठिकाणी सिद्धांत बघितला म्हणून या ठिकाणी तो येईल. परंतु प्रॉक्सिमिडोस्टल म्हटलं की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4. परवा झाला ना प्रश्न चांगला ना. बघा असंच माझं एक कलाकारी आहे. कलाकार व्हायचं होतं पण मी ते झालो आता.
In developmental terms, a time frame where an individual affords an amplified sensitivity to particular incentives for developing particular skills functions function an efficient manner is referred to as data development. म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक सेशन बघत चला, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला असं वाटत नको अरे आपण प्रश्न तर झाले होते पण कसं काय आपलं चुकलं, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. विकास के संदर्भ में एक समय सीमा जिसमें एक व्यक्ति विशिष्ट उत्प्रेरणाओं के प्रति परिवर्तित संवेदनशीलता रखता है. संवेदनशीलता आली, संवेदनशीलता ठेवतो जिससे कि वह कुशल तरीके से कार्य करने के लिए विशेष कौशल्य विकसित कर सके. एखादं वेगवेगळं जे काम आहे विशेष म्हणजे स्पेसिफिक कौशल्य तो विकसित करेल तर ती अवस्था नेमकी काय म्हणून ओळखली जाते. कुठलेखन एन्कोडिंग प्रोत्साहन अवधी, उत्प्रेरक अवधी की चुनौतीपूर्ण अवधी, त्याला काय म्हणतो आपण संवेदनशील ठेवेल आणि विशिष्ट असे काय करेल तो स्किल या ठिकाणी शिकेल, म्हणजेच त्याला आपण म्हणतो क्रिटिकल पिरियड म्हणतो. काय म्हणतो? चुनौतीपूर्ण अवधी म्हणतो. बरोबर, चुनौतीपूर्ण अवधी म्हणतो. करेक्ट आहे. चला बघा लक्षात घ्या तुमचे म्हणजे परीक्षा पण अशीच असते हो, परीक्षेमध्ये सुद्धा झालेले बरेच प्रश्न असतात. हा पण झालाय असं समजायचं आणि उत्तर द्यायचं. अभिकथन काय म्हटले बघा, वेळ राहिला लावायचं. शिक्षकों द्वारा प्रदान किया गया आलंबन बच्चों की सीखने की प्रक्रिया में बाधा डालता है. बर ठीक है. लेवाइगोस्की ने प्रस्तावित किया कि बच्चे स्वतंत्र रूप से पर्यावरण पर कार्य करके और उसमें हेरफेर करके सीखते हैं. लेवाइगोस्की proposed that children learn independently by acting upon and manipulating the environment. सांगा बरं. करेक्ट आहे ना, अरे वा व्हेरी गुड, छान. तुमचं पहिलं चुकीचं आहे. बाधा डालतो काय, बाधा डालेल का? स्कॅफोल्डिंग केल्यामुळे पण मुलाला उलट काय होईल, मदत होईल, ती अडचण निर्माण नाही करणार. आणि मुलं या ठिकाणी स्वतंत्र रूपसे शिकतात. हे कोणी सांगितलंय? जीन पियाजे बाबा सांगतात. जीन पियाजे म्हणतात की मूल स्वतंत्र रूपसे शिकतो आणि एन्व्हायरमेंट मध्ये, पर्यावरणामध्ये आंतरक्रिया करून शिकतो. पर्यावरणा पर करके, बरोबर ना, कार्य करके उसमें हेरफेर करके शिकता. हे कोणी सांगितलं? पीएचडीने सांगितलं. हे वायगोस्कीने पण सांगितलेलं नाही. म्हणून तुमचं दोन्ही या ठिकाणी काय आलं, चुकीचं आलं. इथं बघा पहिलं तुमचं चुकीचं आलं, मग लगेच लगा तुमचं तिसरं पण चुकीचं आलं. आलंबन म्हणजे परातीकरण, स्कॅफोल्डिंग, मचान, ढाचा, तात्पुरती मदत करणं. बरोबर, आलंबन. हा व्हेरी गुड. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 18. चिल्ड्रन, इथून पुढचे प्रश्न तुमचे सोपे आहेत बघा. चिल्ड्रन, बच्चे, बघा एकाच शब्दामध्ये तुमचा प्रश्न संपला. आता मुलाबद्दल तुम्हाला काय माहिती, बरोबर ना, याच्यातून तुमचं अंडरस्टँडिंग समजेल. लगेच उत्तर आलं पाहिजे. मुलाबद्दल आपण तर एवढी माहिती शिकलोय ना की तुम्हाला मूल काय नेमकं आहे हे लगेच समजलं पाहिजे. माधुरी मॅडम व्हेरी गुड. सुमन सर छान 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 छान. काय मुलगा काय आहे? मुलगा बघा, कम इन टू दिस वर्ल्ड इज टबुला, म्हणजे तो कोरी पाटी असतो का, ब्लँक स्लेट असतो का? अजिबात नाही. बरोबर. आर बॉर्न अनरुली अँड नीड टू बी सोशलाइज, म्हणजे अनियंत्रित पैदा होतात का? त्या अनियंत्रित, तर हे चुकीचं आहे ना, अनियंत्रित नाही. कम इन टू दिस वर्ल्ड विथ जेनेटिक कोड्स दॅट डिटरमाइन दिअर डेस्टिनी, म्हणजे या ठिकाणी एखादा जेनेटिक कोड ते घेऊन येतात आणि त्याच्याच मार्फत त्यांचं एखादं ध्येय या ठिकाणी ठरवलं जातं. असं आहे का? नाही. परिसरातून सुद्धा एखादं त्यांचं ध्येय बदलू शकतो ना. म्हणून तुमचं तिसऱ्या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर. उस सामाजिक सांस्कृतिक संदर्भ से बहुत प्रभावित होते जिसमें वे बडे होते, म्हणजे लक्षात ठेवायचं मुलं की असा जो एखादा सामाजिक संदर्भ असेल त्याच्यातून या ठिकाणी काय होतात,
आपण म्हणू की ते प्रभावित होतात, ज्याच्यामुळे या ठिकाणी ते तिथून पुढे चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट करू शकतात, बरोबर ना. सोशली कल्चर कॉन्टेक्स्ट दे ग्रो अप इन, म्हणजे मुलं आर ग्रेटली इन्फ्लुएन्स बाय द सोशल कल्चर कॉन्टेक्स्ट दे ग्रोन अप, तिथं त्यांची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची होत असते. ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट. करेक्ट. ठीक आहे. हे बाकी सगळे निगेटिव्ह बघा. आपण अनियंत्रित असतं का? ठीक आहे. कोरीपाठी मुलं असतात का कधी? मुलं कधी कोरीपाठी असतात का? नाही. अनियंत्रित असतात का? नाही. आणि यामध्ये एक आनुवंशिक कोड के साथ आते हैं जिनकी नियती तय करते, म्हणजे आनुवंशिक कोड असला की तेच त्यांची नियंत्रण या ठिकाणी जी काय नियती असेल, जी डेस्टिनी असेल ती तय करतील का? असं नाही ना, बरोबर ना. तुमचा परिसर पण महत्वाचा नाही, तर फक्त तुमचं आनुवंशिकता नाही, म्हणून तुमच्या या ठिकाणी चौथं उत्तर करेक्ट येईल. प्रश्न क्रमांक 19. अभिमन्यू पोटातून शिकून आला, क्या बात आहे सर, छान. बघा विनोद सरांनी किती मस्त उदाहरण दिले. अभिमन्यू पोटातून शिकून आला, बरोबर आहे. आणि बघा ना, लहान मुलं बघा ना, आपल्या म्हणजे अगदी पोटात असताना, बरोबर ना, ते हालचाल करतात. आणि आईच्या ह्याला बघा, आईच्या आपण काय म्हणू, एखादी तिने क्रिया वगैरे केली तर त्याला सुद्धा रिस्पॉन्स, लात वगैरे मारणं, ह्या गोष्टी ते करतात. म्हणजे ते शिकूनच थोड्याफार प्रमाणामध्ये ते शिकून येतात. ठीक आहे. ती कोरीपाठी काय नसतात, हे लक्षात घ्या, बरोबर. कोहलवर्ग है, तो कोहलवर्ग आला. कोहलवर्ग के नैतिक विकास के किस चरण में व्यक्ति का नैतिक व्यवहार मुख्य रूप से मानसिकता पर निर्भर करता है कि लोग मेरे बारे में क्या सोचते हैं. लोग मेरे बारे में क्या सोचते हैं कशावरती डिपेंड असणार आहे सांगा बरं. पारंपरिक कोणत्या स्टेज मध्ये असेल? पारंपरिक, उत्तर पारंपरिक, गैर पारंपरिक आणि पूर्व पारंपरिक. म्हणजे बघा, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हा विचार करून मी माझं वागणं तसं ठेवणार. मग सांगा हे कोणत्या स्टेजमध्ये येतं? ठीक आहे. बघा कोणत्या स्टेजमध्ये येईल? लोक मेरे बारे में क्या सोचते, म्हणजे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील हा विचार करून मी माझ्या वागण्यामध्ये योग्य तो बदल करणार, लोकांप्रमाणे, समाजाप्रमाणे मी त्या ठिकाणी वागणं माझं असणार. ठीक आहे. बघा, ठीक आहे. तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर नाही सांगत, तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो. ठीक आहे. हा आपला सेशन एकदा घेऊया, झालाय पाठीमागं, तरी पण नवीन लोकांसाठी मी हा सेशन घेणार आहे. तर लक्षात घ्या की लॉरेन्स कोहलबर्ग यांनी काय केलं, 3 या ठिकाणी अवस्था सांगितल्या. तर 3 अवस्थेमध्ये परत प्रत्येक अवस्थेमध्ये 3 टप्पे, 2 टप्पे. ठीक आहे. 2 टप्पे. म्हणजे पहिला जो काय, पहिली जी काय स्टेज आहे त्याला आपण प्री कन्व्हेन्शन म्हणतो. ठीक आहे. याला आपण म्हणतो प्री कन्व्हेन्शनल स्टेज. ठीक आहे. पहिली आहे. आणि याच्यामध्ये ह्या 2 परत अजून चरण म्हणजे टप्पे असतात. याच्यामध्ये सेल्फ इंटरेस्ट असतं आणि अवॉइडिंग पनिशमेंट. म्हणजे याच्यामध्ये मुलं शिक्षा टाळण्यासाठी आपलं वागणं त्याप्रमाणे करतात. शिक्षा टाळण्यासाठी याला म्हणतात प्री कन्व्हेन्शनल स्टेज. ही 3 ते 7 वयोगटामध्ये असते. मोरल रिजनिंग बेस्ड ऑन रिवॉर्ड अँड पनिशमेंट. रिवॉर्ड अँड पनिशमेंट म्हणजे मुलांना आपण समजा काहीतरी शिक्षा देणार असो किंवा काही बक्षीस देणार असो त्याप्रमाणे ते त्यांचं वागणं करतील. सेल्फ इंटरेस्ट म्हणजे काय, की जर समजा तुम्हाला काहीतरी देत असेल तर मग मी तुला काहीतरी देईल. तुम्हाला देत असेल म्हणजे तू, म्हणजे आपण काय म्हणू, टिट फॉर टॅट, बरोबर. की या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ या ठिकाणी मुलं बघतात, की बाबा तुम्हाला खेळणं देते का, तर मी तुला माझी बाहुली देते, बरोबर. याला म्हणायचं सेल्फ इंटरेस्ट. मग ही स्टेज तुमची कोणती असते? प्री कन्व्हेन्शनल स्टेज असते पहिली. दुसरी असते कन्व्हेन्शनल स्टेज. याच्यामध्ये 8 ते 13 वयाचा वयोगट असतो. याच्यामध्ये तुमचं मोरल रिजनिंग बेस्ड ऑन एक्सटर्नल इथिक्स, म्हणजे जे काय बाहेरचे घटक असतात त्याच्यावरती हे डिपेंड असतं. याच्यामध्ये गुड बॉय ऍटिट्यूड असतो. म्हणजे गुड बॉय गुड गर्ल. म्हणजे थोडक्यात काय, की जर समजा मुलं काय करतात की बाबा बाहेरच्यानी आपले पाहुणे मला चांगले म्हणतील म्हणून मी त्यांच्यासारखं त्यांच्या मनासारखं वागणार, समाजाने मला काही नावं ठेवू नये म्हणून मी तसं वागणार. मग या स्टेजमध्ये या ठिकाणी ती मुलं येतात. लॉ ऑफ ऑर्डर अँड मॉरॅलिटी, म्हणजे जो काय तुमचा नियम असेल, कायदे कानून असेल त्याप्रमाणे माझं वागणं इथं, म्हणजे समाजाला काय वाटते मग याच्या अनुसार मी माझं वागणं असणार. मग हे तुमची कन्व्हेन्शन असते. पुढची स्टेज असते पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज. इथं अडल्टहुड असते. म्हणजे यामध्ये सोशल कॉन्ट्रॅक्ट असतं, म्हणजे समाजाशी, बरोबर ना, समाजामध्ये काही नियम आहेत, काही कायदे आहेत, त्याच्या अनुसार इथं वागलं जाईल. आणि शेवटी प्रिन्सिपल असतं. आता लक्षात ठेवायचं की हा जो काही शेवटचा टप्पा आहे ना, या टप्प्यामध्ये खूप कमी लोक या ठिकाणी पोहोचतात. आपण सर्वसामान्य लोक त्या स्टेज पर्यंत जाऊ शकत नाही. ही एक नैतिकता विकासाचा सिद्धांत आहे. याच्यामध्ये मग कोणकोणतं असणार आहे, की समजा समाजामध्ये एखादा नियम आहे, समाजामध्ये एखादी कृती चुकीची घडते, शासन चुकीचं वागते, तर कायद्याला न घाबरता त्या ठिकाणी स्वतःच्या आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या करून घेतल्या जातात. म्हणजे थोडक्यात आपण उदाहरण द्यायचं झालं तर अण्णा हजारे, आरटीआय कायदा, बरेच कायद्याला लागू केले. कारण
समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात, शासन ते बदलू शकत नाही, म्हणून या ठिकाणी अण्णा हजारेंनी काय केलं, आंदोलन उपोषण करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल घडवून आणला. म्हणजे त्याच्या विरोधामध्ये जाण्याची या ठिकाणी ही मॉरल डेव्हलपमेंट असते. मग आता आपला प्रश्न काय विचारला होता तो एकदा बघून घ्या कि कोलवर के नैतिक विकासाच्या चरणामध्ये व्यक्ति का नैतिक व्यवहार मुख्य रूप से इस मानसिकता पर निर्भर करता है कि लोग मेरे बारे में क्या सोचते, म्हणजे लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, बरोबर ना, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, म्हणून या ठिकाणी गुड बॉय ऍटिट्यूड असतो किंवा लॉ अँड ऑर्डर मॉरलिटी इथे पण डेव्हलप होते. हा तुमची कन्व्हेन्शनल स्टेज मध्ये असतं. म्हणून तुमचं उत्तर कोणतं आलं पाहिजे बघा, कन्व्हेन्शनल स्टेज तुमचा ऑप्शन क्रमांक 1 पारंपरिक स्टेज मध्ये. करेक्ट, पारंपरिक मध्ये येणार पहा. वंदना मॅडम पा बघा, रिव्हिजन करत चला, बघायचं. लक्षात आलं का तुमचं काय पा पारंपरिक, उत्तर पारंपरिक मध्ये येत नाही. तुम्ही उत्तर पारंपरिक बरेच जणांना दिलंय, तर तुमचं हे पोस्ट कन्व्हेन्शन मध्ये पहा हे येतं. सोशल कॉन्ट्रॅक्ट असतं, समाजाचे काही नियम वगैरे असतील त्याच्यानुसार, परंतु समाज काय म्हणेल हे तुमचं गुड बॉय ऍटिट्यूड असतो. म्हणजे मला चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून मुलं काय करतात तशी वागतात, बरोबर ना, लोक काय म्हणतील म्हणून, किंवा लॉ अँड ऑर्डर प्रमाणे, म्हणजे समजा एखादा नियम आहे तुम्हाला पाळला पाहिजे, नियम आहे तुम्हाला पाळला पाहिजे, तर यासाठी इथं मुलं तशी वागतात. किंवा आपण सुद्धा तसं वागतो, ट्रॅफिकचा एखादा नियम आहे म्हणून तुम्हाला पाळावा लागेल ना, तो एक समाजाचा नियम आहे, तुम्हाला पाळावा लागेल. समाजामध्ये समजा कुठेही आपण काही कोणत्या गोष्टी करू शकत नाही, तो समाजाचा नियम आहे म्हणून तसं मला वागावं लागेल, तर हा लॉ अँड ऑर्डर मॉरलिटी आला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं ना याच्यापर्यंत कोणीच जास्त पोहोचू शकत नाही. त्यामुळं आपले जे विद्यार्थी असतील तर हितच असतील, जास्त पुढे जाणार नाही. ओके, चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 20. मग तुम्हाला म्हणलं रिव्हिजन करा. ठीक आहे, अजून 10 प्रश्न आहेत, आपण पटकन थोडेसे घेऊया. सोपे प्रश्न इथून पुढचे थोडेसे असतील. बघा अभिकथन काय दिलंय बघा, ए आणि बी. 5-6 वर्ष से कम उम्र के बच्चे को ठीक से और रेखाओं के भीतर लिखने के लिए दबाव नहीं डालना चाहिए. म्हणजे जे 5 ते 6 वर्षांची मुलं असतात, कोणती 5 ते 6 वर्षांची, लगेच आठवायचं जीन पियाजेचा टप्पा. हा बरोबर, तर या मुलांना एकदम चांगलंच लिहा, त्या रेषेच्या आतच लिहा, असा दबाव टाकायचा नसतो. रिजन म्हटलंय बच्चे 5 से 6 साल के बाद गति कौशल का बेहतर नियंत्रण प्राप्त करते हैं. करेक्ट आलं, व्हेरी गुड. पहिलं तुमचं बरोबर आहे, कारण ही जी मुलं आहेत 5 ते 6 जो वयोगट आहे, तर ह्या वयोगटामधल्या मुलांचे आपण म्हणून जे फाईन मोटर स्किल आहे ते तेवढ्या प्रमाणात डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्यांना तुम्ही रेषेमध्येच लिहा, बरोबरच लिहा असं या ठिकाणी त्यांना म्हणू शकत नाही, त्यांच्या गतीने त्यांना लिहू द्या. म्हणून हे तुमचं बरोबर येईल. कारण काय दिलंय की 5 ते 6 वर्षाच्या नंतर त्याच्यानंतर जी गती कौशल आहे, गती कौशल म्हणजे बघा फाईन मोटर जे स्किल आहे ते चांगलं नियंत्रित होतं, त्यांना नियंत्रण घेता येतं आणि मग त्यावेळेस त्यांना ते लिहिता येईल. म्हणून त्यांच्या गती अनुसार आपण त्यांना काय करायचं, काम करू द्यायचं, त्यांच्यावर दबाव टाकायचा नाही. म्हणजे हे सुद्धा बरोबर येईल आणि याचं हे योग्य असं स्पष्टीकरण इथं करतंय, बरोबर की नाही. म्हणून तुमचं काय बघा, ए आणि आर दोनों सही, ए की आर सही व्याख्या करत आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आलं. असर्शन आणि रिझन खूप सोपा प्रश्न बघा, दिसतं फक्त तुम्हाला मोठं, त्याला घाबरायचं नाही. कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल की तुम्ही प्रश्न योग्य सोडवता. प्रश्न क्रमांक 21 बघा, अभिकथन ए आणि रिझन आर आहे बघा. शिक्षकों को छात्रों से दूरी बनाकर रखनी चाहिए और अधिगम की प्राथमिक जिम्मेदारी उन्हीं पर डालनी चाहिए. अधिगम की प्राथमिक जिम्मेदारी त्यांच्यावरती द्यायची. रिजन, अधिगम एक लोकतांत्रिक वातावरण बजाय एक एकाधिकारवादी वातावरण में प्रभावी ढंग से होता है. म्हणजे लोकशाही वातावरणापेक्षा जिथं एकाधिकार असेल तिथे या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतं. क्या बात आहे. पहिले तुमचं चुकीचंच आहे ना, पहिलं चुकीचं, मग सांगा तुमचं उत्तर 3च येणार आहे. बरोबर, एक मस्त आहे ना. शिक्षकों को छात्रों से दूरी बनाकर, म्हणजे शिक्षकांना मुलांपासून बाजूला राहिलं पाहिजे का, आणि शिक्षण त्यांना शिका असं म्हणायचं का नाही, त्यांना आपण एक मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना एक सुविधादाता म्हणून आपण तिथं उभा राहिलं पाहिजे, त्यांना शिकण्यासाठी मदत केली पाहिजे. इथं आपण असं करून चालणार नाही, म्हणजे तुमचं पहिलं चुकीचं येईल. दुसऱ्यामध्ये म्हटलंय की लोकशाही वातावरणापेक्षा जी हुकुमशाही असते तिथं मुलं चांगली शिकतील का नाही, लोकशाही वातावरणामध्ये पण शिकतात. म्हणून तुमचं रिझन सुद्धा पण चुकीचं येईल. तुमचं या ठिकाणी तिसरं उत्तर पण करेक्ट येणार. ओके, चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 22. Mastery oriented learners typically attribute to success to dash and failure to.
महारत उन्मुख शिक्षार्थी आमतौर पर सफलता का श्रेय डैश डैश को देते हैं और असफलता को डैश डैश को. बघा, मास्टरी ओरिएंटेड म्हणजे तुम्हाला मी सांगतो, महारत उन्मुख असे विद्यार्थी असतात की ते आपलं गोल या ठिकाणी पण निश्चित मानतात. म्हणजे त्यांना जे काय पण साध्य करायचं असेल ते स्वतः साध्य करतात. ते इकडं तिकडं बघत नाहीत, याचं काय आहे त्याचं काय आहे किंवा ठिकाणी मी कुठपर्यंत आलोय, मला काय कमी हे बघत नाहीत. त्यांचं गोल ते स्वतः ठरवतील आणि अगदी त्यांच्या गोलवरतीच त्यांचं लक्ष असतं. बरोबर. ते कोणालाही या ठिकाणी म्हणजे आपल्या अयशस्वी आपण झालो किंवा समजा अपयश आलं तर याच्याबद्दल दोष देत नाही. बघा, महारत उन्मुख शिक्षार्थी आमतौर पर सफलता का श्रेय, ठीक आहे, डैश डैश को देते हैं. बघा, इथं म्हटलं योग्यता कोशिश अपर्याप्त कोशिश, योग्यता और अच्छी किस्मत. बघा, आजची किस्मत हे देत नाहीत, म्हणजे बाबा माझी या ठिकाणी काय होतं, माझं लक होतं म्हणून मी असं नाही, मी काय केलं, चांगला प्रयत्न केला, मी चांगला अभ्यास केला म्हणून मला काय मिळालं, यश मिळालं, असं ते मानतात. म्हणजे मी चांगलं काम केलं म्हणून मला फळ मिळालं म्हणून ते मानतात. म्हणून आजची किस्मत इथं नाही येणार. योग्यता आणि कोशिश, खराब किस्मत म्हणजे किस्मत इथं सुद्धा बघा, जर तुम्ही अयशस्वी झाला तर किस्मत तुमची खराब होते असंही ते म्हणत नाही. योग्यता आणि आजची किस्मत, पण इथं आजची किस्मत आलं तर मग इथं फक्त ऑप्शन क्रमांक 1 मध्ये येतं की तुम्ही चांगल्या प्रकारची कोशिश केली, चांगला प्रयत्न केला म्हणून तुम्हाला यश मिळालं आणि तुम्ही असफल झाला तर या ठिकाणी अपर्याप्त कोशिश म्हणजे तुमचे प्रयत्न कमी पडले. माझे प्रयत्न कसे झाले, कमी पडले म्हणून मला अपयश मिळालं असं या ठिकाणी ते मुलं मानतात. ॲबिलिटी टू इफोर्ट अँड इनसफिशियंट इफोर्ट, ठीक आहे, अनसक्सेस फेल्युअर झालं तर या ठिकाणी म्हणणार की मी कुठेतरी कमी पडते. कोणाला दोष देत नाही, नशिबाला पण दोष देत नसतात. ठीक आहे, आता याचे आपण 4 प्रकार पाठीमागे बघितलेले आहेत. ठीक आहे, ते आपण एकदा रिव्हिजन मध्ये सगळे एकदा घेऊया. ठीक आहे, त्यामुळे ज्यांचं जे नवीन आहे त्यांनी कोणते ट्युशन घेऊ नका. पाठीमागे तुम्हाला जर व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आहे तो एकदा बघून घ्या. नशिबाला दोष देत नाहीत. चला, प्रश्न क्रमांक 23. चैलेंजेस इन सोशल कम्युनिकेशन आर इविडेंट इन, सामाजिक संचार में चुनौतियां किसमें स्पष्ट होती है. सामाजिक संचार में चुनौतियां किसमें स्पष्ट होते. चुनौती जे असतात, चॅलेंजेस असतात ते कशामध्ये स्पष्ट असतात. आता माझ्या लेक्चर मध्ये थोडा टायमिंग मध्ये बदल करावा लागेल, कारण काय होतंय माझं लेक्चर खूप लांबतंय. बघूया आपण टायमिंगचं थोडंसं चेंजेस करूया, काहीतरी चेंजेस करतो मी. चॅलेंज इन सोशल कम्युनिकेशन आर इव्हिडेंट इन, बघा, लर्निंग डिसॅबिलिटीज, नंतर अटेन्शन डिफिशिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, सेरेब्रल पल्सी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. म्हणजे बघा, सामाजिक संचारामध्ये म्हणजे तुम्ही काय करता, सोशली ज्यावेळेस कम्युनिकेशन करताना तर याच्यामध्ये तुम्हाला काय होतात, चॅलेंजेस येतात. म्हणजे थोडक्यात चॅलेंजेस इन सोशल कम्युनिकेशन आर इव्हिडेंट इन, म्हणजे समाजामध्ये आपण काय करतो, बोलत असतो, काही समजा कम्युनिकेशन करत असतो तर त्याच्यामध्ये अडचणी येतात. तर तो यापैकी नेमकं कशामध्ये येतील, लर्निंग डिसॅबिलिटी. बघा, तुम्ही लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये तुम्हाला सामाजिक कौशल्यामध्ये अडचण येत नसते. लक्षात घ्या, तुम्ही सोशली इंटरॅक्शन करू शकता, बोलू शकता. म्हणजे इथं फक्त तुमचा एखाद्या विषयामध्ये, गणितामध्ये, वाचनामध्ये, लेखनामध्ये दोष येतील, परंतु तो कम्युनिकेशन चांगलं करतो म्हणून तुमचं एक येणार नाही. अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजे याच्यामध्ये ते स्पष्टपणे आपल्याला जाणवत नाही. मुलं फक्त अतिचंचल असतात परंतु ते बोलू शकतात, कम्युनिकेशन ते करू शकतात. म्हणून तुमचं हे तिसरं सुद्धा एडीडी येणार. सेरेब्रल पल्सी वाले, मस्तिष्क पक्षाघात वाले जे विद्यार्थी असतात ते सुद्धा बोलू शकतात. बरोबर ना. सेरेब्रल पल्सी वाले समजा कुठला तरी एखादा समजा त्यांना हे होईल, हालचाल वगैरे करता येणार नाही, मला हालचाल करतात पण कम्युनिकेशन ते करू शकतात, म्हणून तिसरं नाही येणार. तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे सोलिन असतात, यालाच आपण मराठीमध्ये सोमग्नता म्हणतो. काय म्हणतो, सोमग्नता म्हणतो. जे सोमग्नतावाले विद्यार्थी असतात ते त्यांच्यामध्येच मग्न असतात. त्यांना आजूबाजूला जरी कोण गेला असेल, त्यांच्या आजूबाजूला काय चाललेलं असेल त्यांना काहीही माहिती नसतं, त्यामुळे ते सोशली कम्युनिकेशन करू शकत नाही, कम्युनिकेट त्यांना करता येत नाही, म्हणजे ते बोलतच नाही. म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थी असतात, तर इथे सोलिन क्रम विकार याच्यामध्ये होत असतं. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये होतं. करेक्ट आहे. चला, प्रश्न क्रमांक 24. बच्चे अक्सर अपने आसपास की घटनाओं की अपनी व्याख्या लेकर आते हैं. बारिश क्यों होती है, यह पूछे जाने पर सिया का है.
पूछे जाने पर सिया का कहना है गॉड ऑन बीइंग प्रोबेड एज टू व्हाई डज इट रेन, सिया से, हाँ सिया कहती है, सिया कहती है असं म्हणा, सिया कहती है भगवान अपने कंधों पर पानी की बाल्टियां ढोढोकर थक चुके थे, ऐसी व्याख्या आहे. असं जर स्पष्टीकरण दिलं तर त्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सांगा तुमचं काय असेल. 1 तारखेपासून पाहिले तर चालेल का? एवढे व्हिडिओ पाहायला वेळ मिळत नाही. तुम्ही बघा, तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस बघा, परंतु बघून घ्या. तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल ना त्यावेळेस तुम्ही ते बघत चला, पाठीमागचं रिव्हिजन करत चला. संकेत देती है कि बच्चों में अपने सांस्कृतिक परिवेश के अनुकूलन सहज समझ होती जिसमें वो घटनाओं को समझ की कोशिश करते. चित्रित करते हैं कि बच्चों का एक आत्मकेंद्रित दृष्टिकोण है और वे दूसरे दृष्टिकोण पर विचार नहीं कर सकते. स्पष्ट करते हैं कि बच्चे तर्क करने में सक्षम नहीं है. साबित करते हैं कि बच्चों की सोच वयस्कों की तुलना में मात्रात्मक रूप से बहुत कम है. बघा, आपण खालून वर जाऊया. या ठिकाणी समजा मुलीने काहीतरी सांगितलंय की एखादी घटना घडली आणि त्या घटनाच्या बाबतीमध्ये सांगितलं की बारिश नंतर पाऊस का होतो, तर ये पूछे जाने पर सिया काय म्हणती, भगवान अपने कंधों पर पाणी की बाल्टियां ढोढोकर थक चुके थे आणि त्याच्यामुळे काय होतो, पाऊस होतो, असं ती म्हणती. आता लक्षात ठेवा की ती आजूबाजूला जे काय तिला नॉलेज मिळेल त्या नॉलेजच्या माध्यमातून ती बोलती, बरोबर. म्हणजे तिला ती तर्क केला, तिने काय करतो, तर्कच केलाय ना. किंवा आकाशामध्ये देव असेल म्हणून तो काय करतोय, बादल्या आणून तो थकला असेल त्यामुळे आता पाणी सांडतंय, म्हणजे थोडक्यात काय होतंय, पाऊस पडतोय. मग आता सांगा बरं, तर 4 मध्ये काय म्हटलं, साबित करते की बच्चों की सोच वयस्कों की तुलना में मात्रात्मक रूप से, बघा जे लहान मुलं असतात त्यांचा विचार आणि या ठिकाणी मोठ्या व्यक्तींचा विचार हा कमी असतो असं म्हटलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. या ठिकाणी बघा, तर्क करणे की सक्षम नाही आहे. मुलं तर्क करू शकत नाही का, तर तर्क ते करू शकतात, त्यामुळे तिसरं येणार नाही. चित्रित करते की बच्चों एक आत्मकेंद्रित दृष्टिकोन आहे, दुसरे के दृष्टिकोन पर विचार नहीं कर सकते. दुसऱ्या दृष्टिकोनात विचार करू शकत नाही का, तर करू शकते. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळे तुमचे 3 निगेटिव्ह येतात. तुमचा ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट उत्तर येणार. की बघा, ती काय संकेत देती की बच्चों में अपने सांस्कृतिक परिवेश के अनुकूलन, म्हणजे जे काय तिथं सांस्कृतिक वातावरण आहे ना, त्या सांस्कृतिक वातावरण तो सहज या ठिकाणी आपले काय करते, समज म्हणजे समजून घेते, काही गोष्टी ती समजून घेते सांस्कृतिक वातावरणातून. जिससे वे घटनाओं को समझ की कोशिश, त्याच्यामुळे एखादी घटना जी घडत असेल ना तर त्याबद्दल ती समजून घेण्याचा प्रयत्न करते. आकाशामध्ये पा गडगड वाजत असेल ती काय म्हणेल, बा म्हातारी काहीतरी वरती डळती, बरोबर ना. म्हणजे हे आपण सांगत असतो म्हणून या ठिकाणी त्यांची समज तशी पा बनत असते आणि त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टीत बोलती चुकीची, परंतु ती समज मात्र या ठिकाणी पा बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक तुमचं 1 या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार, बरोबर ना. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 25. विद्यालय में खेलने के समय ऋषभ एक 7 वर्षीय लड़के ने खेलने के लिए एक गुड़िया उठाई. बघा, प्रश्न मोठा आहे परंतु एकदम सोपा आहे. बघा, फक्त कन्सेप्ट क्लियर असेल तर. उसके कुछ साथियों ने उसकी इस पसंद के लिए खिलौने के लिए उसका मजाक उड़ाया. एक शिक्षक जो अपने विद्यार्थियों में लैंगिक भूमिका के संदर्भ में लचीलापन विकसित करना चाहता है को इस स्थिति में निम्नलिखित में से कौन सी प्रतिक्रिया देनी चाहिए. पा हा बघा बरं, मग आपल्या नंतर हळूहळू आपले तर्क बरोबर ट्रॅकवरती आले ना, चुका आणि टीका इथून सुरुवात होतं. समजला प्रश्न काय आहे. प्रश्न आपल्याला काय विचारलाय की ऋषभ नावाचा एक 7 वर्षाचा मुलगा आहे. किती वर्षाचा मुलगा आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे. आणि त्याने काय केली, एक गुडिया, एक बाहुली घेतली. बाहुली घेतल्यानंतर बाकीचे मुलं त्याला हसायला लागले. ठीक आहे, आता हे बघा, हे म्हणजे घडतंय हे. आता लक्षात ठेवा की मुलं हसायला लागली, त्याची मजाक उडायला लागली, चेष्टा करायला लागली, परंतु एक शिक्षक आहे, त्याला विद्यार्थ्यांमध्ये एक लैंगिक भूमिका, एक जेंडर, बरोबर ना, हे त्याला काय करायचं, विकसित करायचं आहे. त्याच्यामध्ये पण लचीलापण आला पाहिजे. म्हणजे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नाही केला पाहिजे असं या ठिकाणी त्या शिक्षकाला वाटतंय. तर मग आता खालीलपैकी कोणती प्रक्रिया या सिच्युएशन मध्ये त्यांनी दिली पाहिजे, की आता मुलं तर याला काय करतायत, मुलीसारखेच तू वागतोय, मुलीसारखंच बोलतोय, मुलीसारखीच तू बाहुली खेळतोय, असं तर मुलं या ठिकाणी चिडवायला लागलेत. मग आता सांगा, काय मुली सुद्धा चिडवतात ना. एखादा मुलगा जर समजा मुलीमध्ये गप्पा मारत असेल ना तर मुली पण काय कमी नसतात. लगेच त्याला काय म्हणणार, तो काय मुलीतला काय म्हणतो आपण, बरोबर की नाही. मग लक्षात ठेवा, मग आता या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार सांगा. पहिला म्हटलंय, बिना कुछ कहे गुड़िया को हटा देना चाहिए और ऋषभ खेलने के लिए कार दे देनी चाहिए. म्हणजे काही तुम्ही बोलू नका, ती बाहुली काढून घ्या आणि त्याला कार खेळते, कारण मुलं कार खेळतात, बरोबर. असा ठिकाणी विचार आपला चुकीचा आहे. ऋषभ से बात करनी चाहिए कि गुड़िया लड़कियों के लिए उपयुक्त है, लड़कों को गुड़िया के साथ नहीं खेलना चाहिए.
लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं, जेंडरला चॅलेंज करायचंय. जेंडरला काय करायचंय, चॅलेंज करायचंय, म्हणजे ते नाकारायचंय. जेंडर बायस नाकारायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथं परत एकदा आपलं जेंडर बायसला आपण काय करतोय, प्रोत्साहन देतोय. इथं सुद्धा प्रोत्साहन देतोय. म्हणजे बघा की मुलांनी खेळायचीच नाही, इथं पण मुलांनी खेळायचीच नाही, आपण बायस करतोय. ऋषभ से कहना चाहिए कि वह किसी और खिलौने के साथ खेले क्योंकि उसके दोस्तों को ये मंजूर नहीं है गुड़िया के साथ खेळणं. म्हणजे तू दुसऱ्या सोबत कशावर तो खेळ, कारण मुलांना ते आवडत नाही म्हणून. असं करून तो प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, तुमचे 1 2 3 चुकीचे येईल. तुमचं चौथ्या ठिकाणी उत्तर येईल की ऋषभ को गुड़िया के साथ खेलना देना चाहिए आणि दूसरे बच्चों को कहना चाहिए कि वो भी अपने पसंद का कोई खिलौना चुन सकते हैं. म्हणजे तुम्ही तुमच्या पसंतीचा एखादं खेळणं घेऊ शकता. असं काही नाही की मुलांनी हेच खेळलं पाहिजे, असंच खेळलं पाहिजे, असं काहीही नाही. बरोबर, लक्षात घ्या. जेंडर बद्दल आपण एक मस्तपैकी व्हिडिओ घेतलाय, मस्तपैकी सेशन घेतलाय, तो तुम्ही बघा. मी तुम्हाला तो क्रमांक टाकेल टेलिग्रामला. ठीक आहे, तर तुमचा ऑप्शन क्रमांक 4 सोबत आपण गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या की जिथं जिथं तुमचा जेंडर बायस म्हणजे काय, भेदभाव असतो ना, मुलगा मुलगी असा भेदभाव असतो, किंवा मुलांच्या मुलींच्या या ठिकाणी कामामध्ये जिथं भेदभाव केला जाईल, तर तिथं लक्षात ठेवायचं की ज्याच्यामध्ये प्रोत्साहित केलं जाईल त्या बायससाठी, मुलगा आणि मुलगी भेदभावासाठी, ते उत्तर तुम्ही कधीच द्यायचं नाही. जिथं तुम्हाला चॅलेंज केलं जाईल ना, म्हणजे चॅलेंज करणं म्हणजे काय की मुलगा आणि मुलगा भेदभाव करण्यासाठी या ठिकाणी ती परिस्थिती आहे, ती काय करेल, भेदभाव होणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करतो, त्याला म्हणा चॅलेंज करणं. मग चॅलेंज कुठं केलं जातं, इथं. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खेळा, मुलींना पण तुम्हाला जे आवडते ते खेळा. इथं मुलाचा हा खेळ आहे, मुलीचा हा खेळ आहे असा कुठलाच प्रश्न येत नाही, येणारही नाही, आपण येऊ पण द्यायचा नाही. म्हणून तुम्ही ऑप्शन क्रमांक 4 सोबत द्यायचा. प्रश्न कसा सोपा आहे की नाही, फक्त मोठा प्रश्न तुम्हाला असतो भीती दाखवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 26 बघा काय आहे. In order to help students to become good problem solvers, a teacher should emphasize on the practice of. अच्छे समस्या समाधान करता बनने में विद्यार्थियों की सहायता करने के लिए एक शिक्षक को निम्नलिखित में से किस पर बल देना चाहिए. बघा, एक समस्या समाधान करता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे मुलांनी चांगल्या प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजे. तर यासाठी मुलांना काय करायची, मदत करायची. एका शिक्षकाने खालीलपैकी कशावरती प्रभाव आपण म्हणू की भर दिला पाहिजे. समस्या से संबंधित जानकारी को केवल शब्दाला एक ही पहलू पर ध्यान केंद्रित करना चाहिए. बघा, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हटलं की लक्षात ठेवायचं, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हटलं की तुमची ही समस्या आहे, या समस्याबद्दल तुम्ही वेगवेगळ्या डायव्हर्जननी, वेगवेगळ्या डायरेक्शननी विचार केला पाहिजे. म्हणजेच इथं तुमची डायव्हर्जंट थिंकिंग विकसित व्हायला पाहिजे. मग डायव्हर्जंट थिंकिंग इथं फक्त एकाच मार्गाने विचार करून चालेल का, नाही चालणार. ऐसी जानकारी पर ध्यान देना जो पहले से मौजूद विश्वासों और पूर्वग्रहों को पुष्टि दे. पूर्वग्रहांना पुष्टी देणं निगेटिव्ह आहे पा. ठीक आहे, पूर्वग्रहांना या ठिकाणी पुष्टी देणं म्हणजे निगेटिव्ह आहे. ठीक आहे, ते चुकीचे. ठीक आहे, नंतर समस्याओं को एक विशिष्ट निर्धारित तरीके से हल करना, म्हणजे एखादी जी काय पद्धत आहे, जी ठरवलेली पद्धत आहे, बांधलेली पद्धत असेल तर तीच या ठिकाणी वापरायची, वेगळी पद्धत वापरायची नाही. म्हणजे थोडक्यात कन्वर्जंट थिंकिंगनी आपण प्रॉब्लेम सॉल्विंग कौशल्य विकसित करू शकत नाही. तर बघा, बड़ी और जटिल समस्याओं को छोटी प्रबंधनीय समस्याओं में विभाजित करना, म्हणजे काय करायचं, एखादी जी मोठी समस्या प्रॉब्लेम असेल तर त्याचे काय करायचे, छोटे छोटे भाग करायचे आणि ते आधी मुलांना सोडवा द्यायचे, ज्याच्यामुळे मुलं काय होतील, म्हणजे आपण म्हणतो विश्लेषण करणं, तर त्याच्या माध्यमातून मुलांना तो प्रॉब्लेम सोडवता येईल. आणि प्रॉब्लेम सोडवण्यानंतरच या ठिकाणी मुलांची प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल या ठिकाणी डेव्हलप होईल. म्हणजे मदत करायची ना आपल्याला. म्हणून ब्रेकिंग लार्ज कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम इंटू स्मॉलर मॅनेजेबल प्रॉब्लेम, जे त्यांना करता येईल अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण द्यायचे. करेक्ट. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 27. चिल्ड्रन दे एक्सपीरियंस, बच्चे जब डैश डैश अनुभव करते हैं तो बेहतर रूप से सीखते. बघा, आपण काय करूया, उद्यापासून जो माझा सेशन असेल तो आपण 6:30 सुरू करूया. ठीक आहे, थोडंसं आता ऍडजस्ट करा, एक 4-5 मिनिटं कोणाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण तो 6:30 आपण सुरू करूया, म्हणजे तुमचा 8ला सेशन सुरू होईल. चिल्ड्रन दे एक्सपिरियंस, बच्चे जब डैश डैश अनुभव करते तो बेहतर रूप से सीखते. मग मुलांना नेमका काय अनुभव ते करतील त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे शिकतील. ठीक आहे, मराठीमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे बघा.
अधिगम व्यवस्था असेल का, चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी, चांगल्या प्रकारे कधी शिकतील, ते हेल्पलेस असतील त्यावेळेस ते शिकतील का, बघा निगेटिव्ह येईल. नंतर लो लेवल ऑफ अलर्टनेस ड्युरिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे गतिविधि के दौरान निम्न स्तर की सतर्कता, एकदम कमी या ठिकाणी लो लेवलची सतर्कता असेल तर त्याच्यामुळे काय होतील पहा, मुलं चुकतील. बरोबर. नंतर मॉडरेट लेवल एक्साइटमेंट टू लर्न, म्हणजे मॉडरेट लेवलची, एकदम मध्यम लेवलची एक्साइटमेंट ठेवली तर ते चांगल्या प्रकारे पाहिजे. हाय डिग्री ऑफ एनेक्झिटी पाहिजे का आपल्याला, नको. एनेक्झिटी असल्यावरती मुलं उलट गोंधळतील. म्हणून पहा, प्रदर्शन करणे के लिए उच्च स्तर पर चिंता नको आपल्याला, चिंता नको. ठीक आहे. निम्न स्तरावर सुद्धा नको आणि व्यवस्थापन नको. तर तुमचा मध्यम स्तराचा उत्साह पाहिजे, ज्याच्यामुळे पहा मुलं चांगल्या प्रकारे पहा शिकतील. करेक्ट आहे. आता उद्या सॅटरडे, उद्या शनिवारचा सेशन नसेल, म्हणजे सकाळचा नसेल, तो आपण संध्याकाळी घेणार. लॉरेन्स कोलबर्ग आर्ग्यू दॅट, आणि उद्या आपला EVS चा परिसर अभ्यासाचा एक मोठा सेशन होईल, NCERT चा. ठीक आहे. तयारी ठेवायची, 2-3 तास बसण्याची. बरं, 1-2 तास बसण्याची तुमची तयारी ठेवायची. लॉरेन्स कोलबर्ग आर्ग्यू दॅट, लॉरेंस कोलबर्ग ने तर्क दिया है कि बच्चों के नैतिक तर्क में लिंग भेद होते हैं, बच्चों में नैतिक विकास निरंतर रूप से होता है, बच्चों के नैतिक तर्क में सांस्कृतिक अंतर होते हैं, नैतिक विकास क्रमिक चरणों में होता है. आपण जो काय पहा मगाशी मी तुम्हाला ते स्टेजेस दाखवले पहा लॉरेन्स कोलबर्गचे, त्याच्यामध्ये पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे. बच्चों के नैतिक तर्क में लिंग, बघा लिंगभेद होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे का, तर सांगितलं नाही. लिंगभेद होणं लक्षात ठेवा निगेटिव्ह आहे. लिंगभेद असं कोणीच सांगितलेलं नाही, हे कायम लक्षात असू द्या. नंतर बघा, बच्चों में नैतिक विकास निरंतर रूप से, म्हणजे नैतिक विकास हा निरंतर होतो का, तर नाही पहा, निरंतर होत नाही. बच्चे के नैतिक, म्हणजे त्यांनी ते सांगितलेलं नाही. बच्चे के नैतिक तर्क में सांस्कृतिक अंतर होत आहे. बच्चे काय मुलाचे नैतिक तर्क आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक फरक असतो, सांस्कृतिक अंतर असतो का, तर नाही. तर त्याने फक्त एकच सांगितलं, लक्षात ठेवायचं, नैतिक विकास हा क्रमाक्रमाने होतो. म्हणजे नैतिक विकास कसा होतो पहा, क्रमाक्रमाने होतो. तर हे त्यांनी पहा सांगितलेलं आहे. बरोबर. आता हे लक्षात ठेवा, तुम्हाला मी इथे दाखवतो एकदा. लॉरेन्स कोलबर्गचा हा काय पहा या ठिकाणी हा सिद्धांत आहे. आता याच्यामध्ये त्याने काय सांगितलं की लक्षात घ्या, त्याने अवॉर्डिंग पनिशमेंट होईल. नंतर हा तो या ठिकाणी विकसित झाला, त्याचा नैतिक तर्क याच्यामध्ये आला, नैतिकता विकसित झाली की पुढचा टप्पा तो या ठिकाणी विकसित होईल. अगदी काही जण शेवटच्या टप्प्यापर्यंत जातील, परंतु याच क्रमाने तो विकसित होईल. याच क्रमाने तो काय होणार विकसित होणार आहे, क्रमाक्रमाने विकसित होईल. हे त्यांनी पहा सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4, मोरल डेव्हलपमेंट ऑक्युअर्स प्रोग्रेसिव्हली इन स्टेजेस. प्रश्न पुढचा बघा. assertion A आणि reason R. Teachers should use multi-sensory materials to cater to needs of students in an inclusive classroom. अभिकथन A, एक समावेशी कक्षा में छात्रों की आवश्यकताओं को पूरा करने के लिए शिक्षकों को बहुसंवेदी सामग्री का उपयोग करना चाहिए. काय म्हटले बघा की एक समावेशी वर्ग आहे, त्याच्यामध्ये मुलांच्या गरजेनुसार शिक्षकांनी जी बहुसंवेदी सामग्री आहे तर त्याचा वापर केला पाहिजे. बरोबर. मल्टी सेन्सरी ऑर्गन जे काही आपलं साहित्य आहे ते उपयोग केलं पाहिजे समावेशी वर्ग असेल तर. म्हणजे हे तुमचं काय पहा पहिलं करेक्ट येणार, पहिलं तुमचं काय पहा करेक्टच येणार आहे. आता दुसरं बघा, मग समावेशी कक्षाओं को पाठ्यचर्या सामग्री के मानकीकरण के साथ साथ मूल्यांकन रणनीतियों के मानकीकरण अपनाना चाहिए. पहा आता मानकीकरण बघा, मानकीकरण म्हणजे शब्द बघायचा की स्टँडर्डायझेशन. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पास शब्द दिसेल पहा स्टँडर्डायझेशन म्हणजे स्टँडर्ड म्हणजे त्याच्यामध्ये पण लवचिकपणा नसतो. आणि आपण काय बघितलंय समावेशी वर्गामध्ये तुमची पाठ्यचर्या पाठ्यक्रम हा लवचिक असायला पाहिजे, तो स्टँडर्ड नको. स्टँडर्ड म्हणजे एकदम अतिउच्च, त्याच्यामध्ये कुठलाच बदल तुम्ही करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा तुमचं मूल्यमापन इथं म्हटलंय ना की मानकीकरण असलं पाहिजे, पाठ्यचर्या सुद्धा मानकीकृत असली पाहिजे, तर हे तुमचं चुकीचं येणार. हे काय येणार तुमचं चुकीचं येणार. म्हणून लक्षात ठेवा पहिलं बरोबर, दुसरं चुकीचं कुठे ऑप्शन क्रमांक ए सही लेकिन आर गलत. तुमचा ऑप्शन क्रमांक 2 तुमचा इथं करेक्ट येणार. हा बरोबर, व्हेरी गुड. चला शेवटचा प्रश्न. According to Jean Piaget, a child who is unable to understand the logic behind simple mathematical reversals, such as 4 + 5 = 9, so
9 minus 5 is equal to 4. It is a because of. बघा आता एकदम छान प्रश्न आहे बघा जीन पियाजेच्या थेअरीवरती. तिसरा का चौथा प्रश्न आहे हा सांगा बरं. जीन पियाजे आय थिंक हा चौथा प्रश्न असेल. जीन पियाजे के अनुसार एक बच्चा जो सरल गणितीय उत्क्रमण जैसे 4+5 आहे बरोबर ना, 4+5 आहे तर त्याला म्हणतो 9 आणि 9+5 बरोबर 4 म्हणतोय. तर के पिछे तर्क म्हणजे याच्या पाठीमागे काय तर्क आहे तर तो समजून घेण्यासाठी असमर्थ आहे. याचं कारण काय बघा 4+5 म्हणलं तर 9 म्हटलं ठीक आहे, मग 9 - 5 केलं तर 4, हे त्याला समजत नाही बरोबर ना. याच्यामध्ये काय पहा याला ते समजत नाही. कशामुळे समजत नाही, अवधारणात्मक केंद्रीकरण म्हणजे प्रिसेप्च्युअल सेंट्रेशन आहे, ॲनिमिस्टिक थिंकिंग आहे, इरिव्हर्सिबिलिटी की इगोसेंट्रिझम. अलट पलाव बरोबर, अलट पलाव म्हणजे अपरिवर्तनीयता. इरिव्हर्सिबिलिटी ही जी कन्सेप्ट त्याला माहिती नाही पहा. इरिव्हर्सिबिलिटी म्हणजे बघा 4+5 बरोबर 9 केलं किंवा 9मधून हे 4 केलं तर 5 येईल, 9मधून 5 केलं तर 4 येईल. ही जी इरिव्हर्सिबिलिटी आहे ना ही त्याला अजून समजलेली नाही आणि त्याच्यामुळे पहा अपरिवर्तनीयता याच्यामुळे या ठिकाणी त्याला याच्यामधला गोंधळ समजलेला नाही. ओके समजलं का सांगा. तुमचा 30 पैकी स्कोर इथं सांगा बरं छानपैकी आता. आणि मॅडमचं सेशन आता सुरू होईल तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता. 9:30 वाजता आपला युट्यूबला सेशन होईल ठीक आहे. आपण जे वायगोस्कीची थेअरी घेतली ना तर त्याच्यावरती आधारित तुमचे 30 क्वेश्चन आपण तिथं रिव्हिजन बेसवरती घेणार आहे ठीक आहे. तर तिथं जॉईन व्हा 9:30 वाजता. क्वेश्चन नंबर 1चं काय मिनिंग आहे बघा. गती संवेदा होतं ना, प्रश्न कोणता आहे बघा की कायनेस्थेटिक लर्नर्स प्रेफर टू लर्न थ्रू म्हणजे गती संवेदी शिक्षार्थी. गती संवेदी म्हणजे काय की जे बघतील हाताने करतील म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे जे तुमचे ज्ञानेंद्रिय आहेत ना त्याच्या मार्फत बरोबर ना. म्हणजे मोटर तुमचं समजा तुमचे जे मोटर स्किल आहेत ते आणि तुमचे सेन्सरी ऑर्गन ठीक आहे, मोटर सेन्सरी ऑर्गन याच्या माध्यमातून ते शिकायला त्यांची आवड असते. मग ते काय करतात नेमकं शिकायला त्यांना आवडतं तर त्यांना एखादी गोष्ट करायला आवडते, चलणं फिरणं आवडेल बरोबर ना. लक्षात घ्या गती संवेदी म्हणजे ज्यांना या ठिकाणी त्या सगळ्यांच्या मार्फत म्हणजे चालायला बोलायला किंवा समजा आपण काय म्हणू एखादी गोष्ट हाताने करतील ऐकतील काही गोष्टी तर त्या सगळ्या या ठिकाणी त्या गोष्टी करणे आणि चलणे फिरणे ठीक आहे. तर हे या ठिकाणी त्यांना गती संवेदी विद्यार्थ्यांना आवडत असतं ठीक आहे. किती स्कोर आला 25. जयवंत सर 24 खूप छान. रेना मॅडम 29 वा 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 अभिनंदन छान छान. 27 17 28 माधुरी मॅडम खूप छान चांगला स्कोर आहे बघा. SST चा असतो मॅडमचा 26 उज्ज्वल सर सागर सर 25 28 माधुरी मॅडम छान 27 ठीक आहे. खूप चांगला मार्क तुम्हाला मिळालेत बघा ठीक आहे. दुसरा क्वेश्चन काय बघा. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये विचारलंय की अकॉर्डिंग टू वायगोस्की थेअरी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ स्कॅफोल्डिंग ठीक आहे. तर तुम्ही मॅडमच्या ठिकाणी सेशन सुरू झाला असेल तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे. इथं काय विचारलं की स्कॅफोल्डिंग करणारं या ठिकाणी उदाहरण कोणतं. बदल करतो कारण तो आपला करावा लागेल. कारण काय होतंय की या गोष्टी महत्वाच्या त्यामुळे गडबड करून चालणार नाही त्यामुळे मी बदल करतो ठीक आहे. थांबूया आपण इथं. नम्रता मॅडम लेट जॉईन झाला तरी तुम्हाला 21 मार्क मिळाले वा व्हेरी गुड. वाढले असते सर अजून स्कोर पण स्टेज आठवत नव्हते. हा मग ते लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचंय रिवाइज करायचंय. असं काहीच करू नका की तुम्हाला एक्स्ट्रा काही नका करू. जे आपलं आहे ना ते फक्त करा. आपण सगळं व्यवस्थित घेतलंय त्याच्यामध्ये बदल करू नका. म्हणजे रिवाइज करणं गरजेचं तुम्हाला ठीक आहे. थांबूया आपण इथं. मॅडमचा सेशन चालू होईल बघू. मॅडमचा तरी बदलेल किंवा माझा तरी बदलेल. शक्यतो मला असं वाटतं मॅडमचा बदललेला ते बेस्ट राहील म्हणजे आपल्याला एकदम निवांत राहता येईल ठीक आहे. थांबूया आपण इथं.